नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स अकॅडमीच्या ब्रह्मास्त्र या सीरीजमध्ये. ब्रह्मास्त्रची सीरीज आहे ज्यामध्ये आपण थिअरी आणि एम-सी-क्यू दोन्ही पण पार्ट कव्हर करणार आहोत. ही जी सीरीज आहे असणार आहे आपली, ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॉर्थ-सेट, ई-एस-आय-सी, सी-आर-ई, आर-आर-बी यासारख्या एक्झाम्सला टार्गेट करते. तसंच जे आपले स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहे, डी-एम-ए, आर-डी-एच-एस आणि सी-एच-ओ यांना पण टार्गेट करत आहे. तर आपली जी सी-एच-ओची ॲड आली त्यासाठी आपले हे जे क्लासेस चालत आहेत, हे सी-एच-ओ स्पेशल क्लासेस चालू आहेत. त्याच्यामुळे आपण सी-एच-ओला जास्त टार्गेट करणार आहोत आणि डी-एम-ई-आरला जास्त टार्गेट करणार आहोत. तर आपण रेस्पिरेटरी सिस्टम स्टार्ट केलेली आहे ऑलरेडी. आपला आजचा जो टॉपिक आहे, तो न्यूमोनिया हा टॉपिक आहे. ठीक आहे. आपला आज 7th एपिसोड आहे ब्रह्मास्त्र सीरीजचा. तर न्यूमोनिया टॉपिक आपण स्टार्ट करत असताना सर्वप्रथम आपल्याला जाणून घ्यायला लागेल, की न्यूमोनिया म्हणजे काय? ठीक आहे. तर न्यूमोनिया म्हणजे काय हे आपल्याला सर्वप्रथम जाणून घ्यायला लागेल. न्यूमोनिया नावामध्ये आहे. न्यू म्हणजे काय? तर एअर. ठीक आहे. आणि एन-आय-ए निया म्हणजे कुठल्याही कंडिशनमध्ये जर आपण त्याला डेफिशियन्सी असेल, तर आपण सफिक्स जे आहे ते एन-आय-ए आपण असं लावत असतो. ठीक आहे. डेफिशियन्सी जर असेल कुठल्याही सबस्टन्सची, तर त्याला आपण एन-आय हे सफिक्स लावत असतो. एअरची डेफिशियन्सी म्हणजेच काय? तर ब्रीथ. ठीक आहे. ब्रीथची डेफिशियन्सी होणे ब्रीथची डेफिशियन्सी होणे या वर्ड्सपासून न्यूमोनिया हा वर्ड तयार झालेला आहे. त्याचा ॲक्चुअलमध्ये अर्थ काय आहे? तर न्यूमोनिया म्हणजे इन्फ्लामेशन ऑफ लंग पॅरेन्काइम. ठीक आहे. लंग पॅरेन्काइम. तुमचा जो लंग आहे, त्या लंगचा जो पॅरेन्काइमा आहे, त्या लंगच्या पॅरेन्काइमामध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फ्लामेशन होणं, याला आपण न्यूमोनिया म्हणतो. तर ते कशामुळे होऊ शकतं? तर ते होऊ शकतं व्हायरसेसमुळे. ठीक आहे. व्हायरसेसमुळे होऊ शकतं, बॅक्टेरियामुळे होऊ शकतं, त्यानंतर फंगसमुळे होऊ शकतं. ठीक आहे. पॅरासाइट्समुळे होऊ शकतं, त्यानंतर मायकोप्लाझ्मामुळे पण होऊ शकतं. तर या वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आहेत, जे की रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी? तर न्यूमोनियासाठी. आता हे जे आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम झाले. नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम जसे की जे फॉरेन बॉडी ॲस्पिरेशन सारख्या ज्या गोष्टी आहेत, फॉरेन बॉडी ज्या आहेत, फॉरेन बॉडी ॲस्पिरेशन याच्यामुळे पण न्यूमोनिया होऊ शकतो. न्यूमोनिया होऊ शकतो म्हणजे काय होऊ शकतं? तुमच्या लंगच्या पॅरेन्काइमाला इन्फ्लामेशन हे होऊ शकतं. तर कुठल्या-कुठल्या गोष्टी आहेत? व्हायरसेस आहेत, बॅक्टेरियाज आहेत, फंगस आहेत, पॅरासाइट्स आहेत, मायकोप्लाझ्मा आहेत आणि काही फॉरेन बॉडीज जे आहेत, ते ॲस्पिरेशन केल्यामुळं सुद्धा तुमच्या लंग्सला पॅरेन्काइमाला इन्फ्लामेशन हे होऊ शकतं. तर न्यूमोनियाला आपण अजून काय म्हणू शकतो? तर इन्फ्लामेशन आहे. ठीक आहे. कशाचं इन्फ्लामेशन आहे? तर लंग पॅरेन्काइमाचं आहे. आपण त्याला ठीक आहे. न्यूमोनायटिस असं पण म्हणतो. न्यूमोनिया इज अल्सो नोन ॲज न्यूमोनायटिस. तर या न्यूमोनियाच्या कॅटेगरीज किंवा टाइप्स कुठल्या-कुठल्या आहेत? ठीक आहे. आपण काय बघणार आहोत? न्यूमोनियाच्या कॅटेगरीज किंवा टाइप बघणार आहोत. हे खूप आपण बेसिक्सपासून जातोय. ह्या बेसिकपासून तुम्हाला ॲडव्हान्स लेव्हलचे क्वेशन सॉल्व्ह करायला खूप मदत होणार आहे. त्यामुळं जे कोणी बिगिनर्स असतील किंवा ज्यांना कोणी क्विक रिव्हिजन पाहिजे असेल, त्यांनी सर्वांनी हे थिअरी क्लासेस अटेंड करायचे आहेत आणि तुमच्या नोट्स बनवायच्या आहेत. ठीक आहे. कॅटेगरीजमध्ये तुमची फर्स्ट कॅटेगरी येणार आहे, ती म्हणजे कम्युनिटी ॲक्वायर्ड न्यूमोनिया. कुठलं? कम्युनिटी ॲक्वायर्ड न्यूमोनिया. सेकंड आहे तुमचा हॉस्पिटल ॲक्वायर्ड न्यूमोनिया. कुठलं? हॉस्पिटल ॲक्वायर्ड न्यूमोनिया. थर्ड आहे तुमचा ॲस्पिरेशन न्यूमोनिया. ॲस्पिरेशन न्यूमोनिया. आणि फोर्थ आहे न्यूमोनिया इन पेशंट्स विथ इम्युनो कॉम्प्रोमाइज. ठीक आहे. जे पेशंटच्या इम्युनिटी त्यांची लो आहे, त्यांची इम्युनिटी डेफिसिट आहे, अशा पेशंटमुळे अपॉर्च्युनिटी इन्फेक्शन होऊन जे न्यूमोनिया तयार होतात, त्यांना आपण काय म्हणतो? न्यूमोनिया इन पेशंट विथ इम्युनो कॉम्प्रोमाइज किंवा इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट जे आहे, त्यांच्यामध्ये जो न्यूमोनिया त्यांना आपण काय म्हणतो? न्यूमोनिया इन पेशंट विथ इम्युनो कॉम्प्रोमाइज. 4 टाइप सांगितले मी तुम्हाला. टाइप आणि कॅटेगरीज आहेत ह्या ओव्हरलॅप होऊ शकतात. म्हणजे एखादा पेशंट जो आहे तो ॲट ॲट द सेम टाईम कम्युनिटी अक्वायर्ड पण असू शकतो, हॉस्पिटल अक्वायर्ड पण असू शकतो आणि ॲस्पिरेशन पण असू शकतो. म्हणजे पेशंटला जर एखाद्या कॅटेगरीमध्ये फिट केलं तर तो त्याच कॅटेगरीमध्ये असेल असं नाही. पण ब्रॉडली आपण काय करतो त्याचे 4 कॅटेगरीज करतो. कुठले? कम्युनिटी अक्वायर्ड, हॉस्पिटल अक्वायर्ड, ॲस्पिरेशन न्यूमोनिया आणि न्यूमोनिया इन इम्युनो कॉम्प्रोमाइज.
ठीक आहे. तर कम्युनिटी अक्वायर्ड म्हणजे काय? जे तुम्ही ज्या लिव्हिंग याच्यामध्ये राहताय, ज्या एरियामध्ये राहताय, तिथे जर तुम्हाला एखाद्या वेळेस न्यूमोनिया झाला, त्या कारणांमुळे जर तुम्हाला न्यूमोनिया झाला, तर आपण काय म्हणतो त्याला कम्युनिटी अक्वायर्ड न्यूमोनिया असं म्हणतो. तर कम्युनिटी अक्वायर्ड न्यूमोनियाबद्दल आपण सर्वात पहिले बघूया. CAP म्हणजे कम्युनिटी अक्वायर्ड न्यूमोनिया. हे कुठं होतं तुम्हाला इन कम्युनिटीमध्ये होऊ शकतो. ठीक आहे. इन कम्युनिटी होऊ शकतो किंवा जर विथिन विथिन 48 अवर्स ऑफ हॉस्पिटलायझेशन. एखादा पेशंट आहे त्याला ऑलरेडी न्यूमोनिया आहे, तर त्याला आपण काय म्हणूया कम्युनिटी अक्वायर्ड न्यूमोनिया डेफिनेटली म्हणूया. पण जर एखादा पेशंट आला आणि विथिन 48 अवर्स म्हणजे 48 तास कंप्लीट होण्याच्या अगोदर तुमच्या हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर जर त्याला न्यूमोनिया डेव्हलप झाला, अगोदर त्याला तुम्ही ऑन ॲडमिशन त्याला न्यूमोनिया नव्हता. पण जेव्हा तुम्ही ॲडमिशन केलं आणि 48 तासाच्या आत जर त्याला न्यूमोनिया झाला, तरी पण आपण त्याला कम्युनिटी अक्वायर्ड न्यूमोनियाच म्हणणार. आपण त्याला हॉस्पिटल अक्वायर्ड न्यूमोनिया नाही म्हणणार. पण जर 48 तासाच्या नंतर जर त्या पेशंटला न्यूमोनिया डेव्हलप झाला, तर आपण त्याला काय म्हणूया, हॉस्पिटल अक्वायर्ड न्यूमोनिया म्हणूया. का? कारण ते हॉस्पिटलच्या ज्या थेरप्युटिक प्रोसिजर्स आहेत किंवा एखाद्या इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, त्याच्यामधून जो न्यूमोनिया डेव्हलप होतो, त्याला आपण हॉस्पिटल अक्वायर्ड न्यूमोनिया म्हणतो. पण जर 48 तासाच्या आत जर झाला असेल, तर त्याला आपण कम्युनिटी अक्वायर्ड न्यूमोनिया असंच ट्रीट करणार. ठीक आहे. तर कुठले-कुठले ऑर्गॅनिझम जे आहेत, ते कम्युनिटी अक्वायर्ड न्यूमोनियामध्ये रिस्पॉन्सिबल आहेत. तुमचा फर्स्ट आहे स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया हा जो ऑर्गॅनिझम आहे, तो मोस्ट कॉमन कॉज मोस्ट कॉमन कॉज ऑफ कम्युनिटी अक्वायर्ड न्यूमोनिया इन अडल्ट्स. अडल्ट्समध्ये जर कुठला सर्वात जास्त कारणीभूत घटक असेल, सर्वात जास्त कारणीभूत मायक्रो ऑर्गॅनिझम असेल, जो की कम्युनिटी अक्वायर्ड न्यूमोनिया करतो, तर तो आहे स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया. ठीक आहे. तर हा स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया हा कसा आहे? तर हा ग्राम पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. हा कसा आहे? ग्राम पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर हा कसा आहे? नॉन मोटाईल आहे. नॉन मोटाईल आहे. अजून कसा आहे? हा कॅप्स्युलेटेड आहे. कॅप्स्युलेटेड ऑर्गॅनिझम आहे, ग्राम पॉझिटिव्ह आहे आणि नॉन मोटाईल आहे. ठीक आहे. हा नॉर्मली पण प्रेझेंट असतो. जेव्हा तुम्हाला न्यूमोनिया नसतो, एखादा नॉर्मल पेशंट म्हणजे ज्याला न्यूमोनिया नाहीये, नॉर्मली पण हा अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये हा प्रेझेंट असतो. प्रेझेंटेड नॉर्मली प्रेझेंटेड URT म्हणजेच काय अप्पर रिस्पिरेटरी ट्रॅकमध्ये हा नॉर्मली प्रेझेंट असतो. पण जर तो अप्पर रिस्पिरेटरी ट्रॅकमधून जर तो लोअर रिस्पिरेटरी ट्रॅकमध्ये गेला, तर पण आपल्याला न्यूमोनिया होणार. ठीक आहे. म्हणजे त्याचे सिम्प्टम्स तो शो करायला लागणार. त्या सिम्प्टम्समध्ये काय करणार ते आपण पुढे बघूयाच. पण तुम्ही आत्तापर्यंत फक्त एवढं लक्षात ठेवा, की स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, तो जनरली प्रेझेंट असतोच. सर्वांच्यामध्ये प्रेझेंट असतो. सर्व तो नॉर्मल फ्लोरा आहे. पण तो अप्पर रिस्पिरेटरी ट्रॅकमध्ये असेल तर ठीक आहे, नॉर्मल आहे. पण जर तोच ऑर्गॅनिझम जर लोअर रिस्पिरेटरी ट्रॅकमध्ये गेला, तर त्याला काय म्हणतो आपण न्यूमोनिया ही कंडिशन डेव्हलप झालेली आहे, असं म्हणतो. ठीक आहे. दुसरा कुठला ऑर्गॅनिझम आहे, जो की कम्युनिटी अक्वायर्ड न्यूमोनियामध्ये रिस्पॉन्सिबल असतो, तर तो आहे मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा. तर हा मोस्ट कॉमनली सीन इन चिल्ड्रन ॲट यंगर अडल्ट. स्प्रेड्स थ्रू थ्रूआउट द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. ठीक आहे. त्यानंतर हा मायकोप्लाझ्मा जो आहे, तो सर्व प्रकारचे जे हे आहेत रेस्पिरेटरी ट्रॅक आहे. जसं की तुमचं स्टार्टिंग फ्रॉम द ट्रकिया टू ब्रॉन्कियल्स टू अल्व्होलाई पर्यंत ह्याचा सगळीकडे स्प्रेड झालेला असतो. पण मायकोप्लाझ्मा जो आहे, जर तुम्हाला असा कुठला न्यूमोनिया सापडत असेल, चेस्ट एक्स-रेमध्ये जेव्हा आपण न्यूमोनिया बघतो, तर त्याची जी इन्व्हॉल्वमेंट आहे, जी स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत तुम्हाला पूर्ण लंग्समध्ये जसं असेल, सिव्हिअर कंडिशनमध्ये जर एखाद्या वेळेस बघायला मिळत असेल, तर त्यासाठी मायकोप्लाझ्मा हा आपण गृहीत धरू शकतो. आपण गेस करू शकतो, की याला जो न्यूमोनिया झालेला आहे पेशंटला, तो मायकोप्लाझ्मामुळे झालेला असणार. ठीक आहे. म्हणून आपण जर मायकोप्लाझ्मामुळे झालेला असेल आणि याची जी इन्व्हॉल्वमेंट आहे, ही स्पेशली जी आहे, ती ब्रॉन्किओल्समध्ये जास्त बघायला मिळते. ब्रॉन्क्युल्समध्ये काय बघायला मिळते? इन्व्हॉल्वमेंट जास्त बघायला मिळते. तर तो थ्रूआउट द रेस्पिरेटरी ट्रॅक असतो. पण ब्रॉन्क्युल्समध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला त्याची इन्व्हॉल्वमेंट बघायला मिळते. म्हणून आपण त्याला स्पेसिफिक कॅरेक्टर आहे हे ब्रॉन्कोन्युमोनियाचं. ठीक आहे. ब्रॉन्कोन्युमोनिया आणि हे कुणामध्ये जास्त बघायला मिळतं तर आपल्याला चिल्ड्रन आणि यंगर यंगर अडल्टमध्ये हे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतो कुठला? मायकोप्लाझ्मा आणि जो स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया होता, तो आपल्याला अडल्ट्समध्ये जास्त बघायला मिळत होता. मोस्ट कॉमन कॉज जे आहे ते अडल्ट्समध्ये ते आपल्याला बघायला मिळत होतं. त्यानंतर आहे एच इन्फ्लुएन्झा.
त्यानंतर थर्ड जो ऑर्गॅनिझम आहे, तो आहे एच इन्फ्लुएन्झा. जे आपण ऑर्गॅनिझम बघतो, तसे तर खूप सारे ऑर्गॅनिझम जे आहेत ते कम्युनिटी अक्वायर्ड न्यूमोनियामध्ये रिस्पॉन्सिबल असतात. जसं की क्लेप्सला झालं वगैरे, ठीक. क्लेप्सला, त्याच्यानंतर कॅलामायडिया. पण आपण कुठले-कुठले बघतो, जे की मेन आहेत, जे की मोस्ट कॉमनली इफेक्ट करतात. तसेच आपण ऑर्गॅनिझम बघत आहोत. तर इन्फ्लुएन्झा जो आहे, तो मोस्ट कॉमनली कुठे असतो? मोस्ट कॉमनली कोमॉर्बिड पीपल, ठीक आहे. कोमॉर्बिड पीपल जे असतात, त्यांना अफेक्ट करतो. कोमॉर्बिड पीपल म्हणजे काय? ज्यांना ऑलरेडी सी सारख्या कंडिशन्स आहेत. त्यांना ऑलरेडी ते रिस्पिरेटरी डिस्ट्रेस सारख्या कंडिशन्स आहेत. ऑलरेडी दुसरे कुठलेतरी रिस्पिरेटरी त्यांना आजार आहेत. अशा जेव्हा पेशंट्समध्ये इन्फ्लुएन्झाचा मुळे न्यूमोनिया होतो, ठीक आहे. तर आपण त्याला काय म्हणतो? कोमॉर्बिड असोसिएटेड न्यूमोनिया असं म्हणतो. मग त्या पेशंटला ऑलरेडी एखादं कुठलीतरी मॉर्बिड कंडिशन, मॉर्बिड म्हणजे काय? आजार. तो दुसरा एखादा आजार होता आणि त्यासोबत आता एच इन्फ्लुएन्झाचं पण इन्फेक्शन झालेलं आहे. तर अशा वेळेस एच इन्फ्लुएन्झा जो आहे, तो मोस्ट कॉमनली अफेक्ट करतो कोमॉर्बिड पर्सन्सला. त्यानंतर हा जो आहे, तो मोस्ट कॉमनली सीन इन इन्फंट. सीन इन इन्फंट्स. इन्फंट्समध्ये आपल्याला सर्वात जास्त बघायला मिळतो. हा न्यूमोनिया जो आहे, एच इन्फ्लुएन्झामुळे झालेला न्यूमोनिया आहे, हा आपल्याला सर्वात जास्त इन्फंट्समध्ये बघायला मिळतो. ठीक आहे. तर आपण आता फर्स्ट टाइप जो आहे, तो कम्युनिटी अक्वायर्ड आपण बघितलेला आहे. कम्युनिटी अक्वायर्डमध्ये आपण काय-काय बघितलंय? स्ट्रेप्टोकॉकस, ठीक आहे. त्याच्यानंतर मायकोप्लाझ्मा आणि त्याच्यानंतर आपण इन्फ्लुएन्झा बघितलाय. तर आपण स्ट्रेप्टोकॉकसमध्ये आपण काय बघितलं? स्ट्रेप्टोकॉकसमध्ये आपण बघितलं, की तो जास्तीत जास्त अडल्ट्सला टार्गेट करतो. त्याच्यानंतर मायकोप्लाझ्मा आहे, तो यंगर आणि चिल्ड्रन्सला टार्गेट करतो आणि इन्फ्लुएन्झा जो आहे, तो इन्फंट्सला टार्गेट करतो. इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. नंतर आपला सेकंड पॉइंट आहे. आपला फर्स्ट पॉइंट जो आहे कम्युनिटी होता. ठीक आहे. कम्युनिटी अक्वायर्ड न्यूमोनिया हा आपण संपवलेला आहे. त्यानंतर आहे आपला हॉस्पिटल अक्वायर्ड न्यूमोनिया. सेकंड पॉइंट आहे आपला हॉस्पिटल अक्वायर्ड न्यूमोनिया. आफ्टर, ठीक आहे. आफ्टर 48 अवर्स ऑफ हॉस्पिटलायझेशन. आता सांगायचं तुम्हाला, की जर हॉस्पिटलमध्ये पेशंट आल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही ॲडमिशन केलात, त्यावेळेस न्यूमोनिया पेशंटला नव्हता. पण 48 तासाच्या नंतर जर पेशंटला न्यूमोनिया डेव्हलप झाला, तर आपण त्याला काय म्हणतो? हॉस्पिटल अक्वायर्ड न्यूमोनिया असं म्हणतो. तर हॉस्पिटलमध्ये अशा कुठल्या-कुठल्या कंडिशन्स आहेत, ज्याच्यामुळं काय होतं, की हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन होऊ शकतं किंवा हॉस्पिटल अक्वायर्ड न्यूमोनिया जे आहे, ते होऊ शकतं. तर कुठल्या-कुठल्या आहेत? फर्स्ट आहे, जर पेशंट व्हेंटिलेटरवर असेल, ठीक आहे. व्हेंटिलेटर. त्याला आपण काय म्हणतो? व्हेंटिलेटर अक्वायर्ड न्यूमोनिया, व्हॅप. व्हॅप असं आपण म्हणतो. व्हेंटिलेटर अक्वायर्ड न्यूमोनिया. तर व्हॅप काय आहे? हा एच-ए-पी म्हणजेच हॉस्पिटल अक्वायर्ड न्यूमोनियाचा एक टाइप आहे. त्याच्यानंतर अजून कुठं-कुठं होऊ शकतं, की थेरप्युटिक इक्विपमेंट जे आहेत. थेरप्युटिक थेरप्युटिक इक्विपमेंट. थेरप्युटिक इक्विपमेंट म्हणजे कुठलं? ठीक आहे. जे इक्विपमेंट आपण पेशंटच्या थेरपीसाठी म्हणजे ट्रीटमेंटसाठी यूज करत आहोत, त्या इक्विपमेंटमधून जर पेशंटला निमोनिया झाला, तर आपण त्याला काय म्हणतो? त्या प्रकारच्या निमोनियाला आपण काय म्हणतो? हॉस्पिटल अक्वायर्ड निमोनिया म्हणतो. फॉर एक्झाम्पल तुमचा लॅरिंगोस्कोप. जेव्हा आपण पेशंटला एंडोट्रॅकियल इंट्युबेशन करत असतो, आपण जो लॅरिंगोस्कोप यूज करतो, तो प्रॉपरली स्टरलाइज झालेला नसेल आणि तो जर आपण पेशंटला यूज केला, तर त्या पेशंटला त्याच्यामधून काय होऊ शकतं? बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं. त्याच्यानंतर त्यानंतर अजून कुठला कॉज असू शकतो? अजून कुठले सोर्सेस असू शकतात? तर हँड्स ऑफ हँड्स ऑफ केअर गिव्हर. केअर गिव्हर. केअर गिव्हर म्हणजे कोण आलं? डॉक्टर्स आले, नर्सेस आले, त्याच्यानंतर अदर हेल्थ केअर टीमचे जे मेंबर्स आहेत, ते सर्वजण त्याच्यामध्ये इन्क्लूड झाले. जेव्हा आपण कुठलाही पेशंट हाताळताना हँड वॉशिंग हे केलं पाहिजे. जर आपण हँड वॉशिंग नाही केलं, तर पेशंटला क्रॉस इन्फेक्शन होऊ शकतं. दुसऱ्या पेशंटचं इन्फेक्शन तिसऱ्या पेशंटला जाऊ शकतं. त्यामुळे हँड वॉशिंग हे खूप महत्त्वाची स्टेप आहे इन्फेक्शन प्रिव्हेन्शनमध्ये. त्यामुळे हँड्स ऑफ केअर गिव्हर हे सुद्धा एक सोर्स आहे इन्फेक्शनचा, ज्यामुळं हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन होऊ शकतात. त्याच्यानंतर अजून कुठला आहे? तर आहे इम्पेअर्ड इम्पेअर्ड रिमूव्हल ऑफ सिक्रिशन्स. ठीक आहे. एखादा पेशंट आहे, इंट्युबेट केलेला आहे किंवा इंट्युबेट केलेला पण नसेल आणि त्याला सक्शनची गरज आहे. अशा पेशंटला जर सक्शन वेळेवर नाही केलं, तर त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा फ्लोरा वाढणार, बॅक्टेरियल ग्रोथ होणार आणि पेशंटला काय होणार? न्यूमोनिया होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. त्यानंतर थर्ड आहे ॲस्पिरेशन. ते सॉरी ॲस्पिरेशन.
ॲस्पिरेशन कुठलं? हॉस्पिटल अक्वायर्ड ॲस्पिरेशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल पेशंटला अॅनेस्थेसिया दिलेला आहे किंवा पेशंटला सेडेटिव्हज दिलेले आहेत. अशा वेळेस काय होतं? पेशंटला अॅनेस्थेसिया दिल्यामुळे पेशंटचा जो रेस्पिरेटरी ट्रॅक्टचे जे हे आहेत, नर्व्हज आहेत, त्या काय होतात? पॅरलाईज होतात आणि मसल्स पण काय होतात? पॅरलाईज होतात. ठीक आहे. तर अशा वेळेस जो गॅस्ट्रिक कंटेंट आहे, तो काय होऊ शकतो? रिव्हर्स पेरिस्टाल्सिस लेव्हलवर येऊन पेशंटच्या लंग्समध्ये एपिग्लॉटिस थ्रू ग्लॉटिसची ओपनिंग आहे, त्या थ्रू परत काय होऊ शकतो? लंग्समध्ये जाऊ शकतो. अशा कंडिशनमुळे जो ॲस्पिरेशनमुळे तयार झालेला न्यूमोनिया आहे, त्याला आपण काय म्हणतो? ॲस्पिरेशन न्यूमोनिया म्हणतो. पण कुठला? हॉस्पिटल अक्वायर्ड ॲस्पिरेशन न्यूमोनिया. त्याच्यानंतर काय आहे? कॉम्प्लिकेटेड कॉम्प्लिकेटेड थोरॅको थोरॅको ॲब्डॉमिनल प्रोसिजर्स. कुठल्या-कुठल्या प्रोसिजर्स? फॉर एक्झाम्पल थोरॅकोसेंटेसिस आहे. थोरॅकोसेंटेसिस म्हणजे काय? पेशंटच्या जर चेस्टमध्ये म्हणजे लंग्समध्ये जर पाणी भरलेलं असेल आणि आपण हे काय करतो? एक लार्ज बोर नीडल पेशंटच्या आपण एक्स-रे गाइडेडमध्ये काय करतो? आपण पेशंटला पहिले एक्स-रे करतो, की कुठल्या लोबमध्ये पाणी भरलेलं आहे. आपण काय करतो? एक लार्ज बोर नीडल घेतो आणि बरोबर तिथे त्या इंटरकोस्टल स्पेसच्या आत काय करतो आपण? नीडल इन्सर्ट करतो आणि जे पेशंटचं पाणी भरलेलं आहे, तर आपण आपल्या टर्म्समध्ये काय म्हणूया? प्लुरल इन्फ्युजन झालेलं आहे. ठीक आहे. ते आपण काय करतो? लार्ज बोर नीडल टाकून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण ह्या वेळेस अशी ही प्रोसिजर करताना जर स्टेरिलिटी मेंटेन नाही झाली, तर पेशंटला काय होऊ शकतं? न्यूमोनिया हा होऊ शकतो. ठीक आहे. पण हॉस्पिटल अक्वायर्ड न्यूमोनिया जो आहे, ठीक आहे. हॉस्पिटल अक्वायर्ड न्यूमोनिया कधी होऊ शकतो? एक्झिस्ट ओन्ली व्हेन वन ऑफ द वन ऑफ द फॉलोइंग कंडिशन इज प्रेझेंट. ठीक आहे. कुठली-कुठली? हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन कधी होऊ शकतात? कधी होऊ शकतात? तर फक्त आणि फक्त या 3 पैकी एक क्रायटेरिया त्यांनी मीट करायला पाहिजे. फर्स्ट क्रायटेरिया काय आहे? त्याचं होस्ट आहे. होस्ट म्हणजे कोण? आपल्यासाठी कोण आहे? आपला पेशंट. पेशंट काय आहे? आपला होस्ट आहे. होस्टची जी इम्युनिटी जी आहे, ठीक आहे. इम्युनिटी जी आहे ती इम्पेअर्ड असेल तर. होस्ट जो आहे म्हणजे कोण आहे? पेशंट. पेशंटची काय झाली आहे? इम्युनिटी जर कमी असेल, त्याची जी रोगप्रतिकारक क्षमता आहे, ती जर कमी असेल, तर पेशंटला न्यूमोनिया होण्याचे चान्सेस आहेत. हॉस्पिटल अक्वायर्ड न्यूमोनिया होण्याचे चान्सेस आहेत. तर इम्युनिटी काय इम्पेअर्ड असू शकते? ठीक आहे. काय तर पेशंट स्टेरॉइड्सवर आहे. ठीक आहे. पेशंट काय आहे? स्टेरॉइड्सवर आहे. तो पेशंट खूप लाँग कंडिशनपासून म्हणजे काय आहे? लाँग कंडिशन किंवा क्रोनिक कंडिशनपासून रिस्पिरेटरी डिसीजेस त्याला आहेत. कोमॉर्बिड डिसीजेस त्याला आहेत. फॉर एक्झाम्पल तुमचं सी आहे. ठीक आहे. सी आहे किंवा दुसरे कुठले रिस्पिरेटरी डिस्ट्रेस आहे किंवा पेशंट काय आहे, की खूप दिवसापासून काय आहे व्हेंटिलेटरवर ठीक आहे. क्रोनिक व्हेंटिलेशन. पेशंट इज ऑन क्रोनिक मेकॅनिकल मेकॅनिकल व्हेंटिलेशन. मेकॅनिकल व्हेंटिलेशन म्हणजे काय? व्हेंटिलेटर ठीक आहे. व्हेंटिलेटर मशीन जे आपण यूज करतो त्याला आपण काय म्हणतो? पेशंट मेकॅनिकल व्हेंटिलेशनवर आहे. सेकंड कुठली कंडिशन आहे? तर इनॉक्युलम इनॉक्युलम ऑफ ऑर्गॅनिझम ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन लो रिस्पिरेटरी ट्रॅक्ट. इनॉक्युलम ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे काय? ऑर्गॅनिझमचे ट्रेसेस ठीक आहे. तर एखाद्या जेव्हा आपण प्रोसिजर करत असतो, ते प्रोसिजर करताना फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला लॅरिंगोस्कोपचं जे उदाहरण दिलं. लॅरिंगोस्कोपवर जेव्हा आपण इन्सर्ट करत होतो, तर इन्सर्ट करत असताना काय झालं? काही बॅक्टेरिया काय झाले? त्या लॅरिंगोस्कोपद्वारे आत गेले ठीक आहे. तर अशा कंडिशनमध्ये पण पेशंटला न्यूमोनिया होऊ शकतो. तर थर्ड आहे हायली व्हायरुलंट ऑर्गॅनिझम ऑर्गॅनिझम इज प्रेझेंट. ठीक आहे. एकतर होस्टची इम्युनिटी कमी आहे, ठीक आहे. किंवा डायरेक्ट ऑर्गॅनिझम आपण एल-आर-टी-आयमध्ये टाकला, ठीक आहे. किंवा हायली व्हायरुलंट ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे. तर जनरली जेव्हा हे आपला अपर रेस्पिरेटरी ट्रॅक आहे आणि हा आपला लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक आहे, ठीक आहे. हा अपर रेस्पिरेटरी ट्रॅकपासून जेव्हा लोअर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जेव्हा ऑर्गॅनिझमला जायचं असतं, ऑर्गॅनिझमची नॉर्मल टेंडन्सी काय आहे, की त्याला इन्फेक्शन आपल्याला कॉज करायचं आहे. होस्टला इन्फेक्शन कॉज करायचं हे ऑर्गॅनिझमचं काय आहे, मोटिव्ह आहे. पण आपल्या बॉडीचं पण काहीतरी मोटिव्ह आहे. आपल्या बॉडीचे डिफेन्स मेकॅनिझम आहे. तर डिफेन्स मेकॅनिझम काय-काय आहेत? आपल्या नोजमध्ये काय आहेत? तर हेअर्स आहेत. ते हेअर्स काय करणार? ऑर्गॅनिझमला फिल्टर करणार. त्याच्यानंतर काय आहे? सिलिया आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे? म्युकस आहे. त्याच्यानंतर आपल्या अल्व्होलार सेल्समध्ये अशा फॅगोसायटिक सेल्स आहेत. ह्या सगळ्या काय आहेत? आपले डिफेन्स मेकॅनिझम आहेत. पण जेव्हा बॅक्टेरियाला
अपर रिस्पिरेटरी ट्रॅकमधून लोअर रिस्पिरेटरी ट्रॅकमध्ये इकडे यायचं असतं, तेव्हा ह्या सगळ्यांना त्याला फाईट करत आणि इथं जिवंत पोहोचायचं, ठीक आहे. की त्याला जिवंत पोहोचायचं तरच तो काय करू शकतो, होस्टला काय करू शकतो, इन्फेक्शन कॉज करू शकतो. पण जेव्हा आपण पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवतो, ठीक आहे. पेशंटला जेव्हा व्हेंटिलेटरवर ठेवतो, तेव्हा आपण काय केलेलं असतं, एक ई-टी ट्यूब, एंडोट्रॅकियल ट्यूब आपण काय केली असते, पेशंटला इन्सर्ट केलेली असते. त्याच्यामुळं हे जे हेअर्स, सिलिया, म्युकस, ठीक आहे. ह्या सगळ्या ज्या डिफेन्स मेकॅनिझमच्या आपल्या लेयर्स आहेत, ह्यांना आपण बायपास केलं असतं आणि व्हेंटिलेटरमधून आपण काय करतो, त्या एंडोट्रॅकियल ट्यूबद्वारे आपण बॅक्टेरियाला आपण डायरेक्ट एंट्री देण्याचं काम आपण करत असतो. ठीक आहे. ही जी ट्रीटमेंट आहे, ठीक आहे, या ट्रीटमेंटचे काही साइड इफेक्ट्स पण आहेत. तर व्हेंटिलेटरवर ठेवल्यामुळे आपण पेशंटला व्हेंटिलेटर अक्वायर्ड निमोनिया का होतो? तर ह्याच कारणामुळे होतो. कारण जे आपण डिफेन्स मेकॅनिझम आहे आपल्या बॉडीचं नॅचरल, त्याला आपण काय केलं आहे, बायपास करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून जो अप्पर रिस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जो बॅक्टेरिया होता, तो डायरेक्टली आपण त्याला काय केलेलं आहे, लोअर रिस्पिरेटरी ट्रॅकमध्ये टाकलेला आहे. ठीक आहे. तर मग कुठल्या-कुठल्या 3 कंडिशन मी तुम्हाला सांगितल्या. एक तर त्या होस्टची जी डिफेन्स मेकॅनिझम आहे, ती जर खराब झाली असेल, तर मग आपण काय केलं, की हे हेअर्स, सिलिया, म्युकस आणि फॅगोसायटिक सेल ज्या होत्या, याच्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. किंवा पेशंट इम्युनो ड्रग्सवर आहे. असे ड्रग्स जे त्या पेशंटची काय करतात, इम्युनिटी जी आहे ती लो करतात. ठीक आहे. अशा काही ड्रग्सवर जर पेशंट असेल, तर ऑब्व्हियसली त्या पेशंटला न्यूमोनिया होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यानंतर थर्ड अजून एक काय आहे, की पेशंट जर अल्कोहोलिक असेल, ठीक आहे. अल्कोहोलिक पेशंटमध्ये न्यूमोनिया होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. कारण त्यांचं ॲस्पिरेशनचे पण खूप जास्तीत जास्त चान्सेस असतात. त्यानंतर आता आपण बघणार आहोत, की हॉस्पिटल अक्वायर्ड न्यूमोनिया जे बघितलं आपण, त्याच्यामध्ये कुठल्या-कुठल्या ऑर्गॅनिझम्स होऊ शकतात. आपण बघितलं होतं, की कम्युनिटीमध्ये कुठले-कुठले होते, स्ट्रेप्टोकोकस होता, मायकोप्लाझ्मा होता आणि इन्फ्लुएन्झा होता. हे 3 मेन आपण ऑर्गॅनिझम बघितले होते. त्याचप्रमाणे आता जेव्हा आपण हॉस्पिटल अक्वायर्ड बघतो, हॉस्पिटल अक्वायर्डमध्ये जेव्हा आपण एक्झाम्पल बघतो, तर कुठले-कुठले असतात? ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह. ग्राम निगेटिव्ह. तर ग्राम पॉझिटिव्हमध्ये कुठला येणार आपला? स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया. ठीक आहे. स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया हा आपला हॉस्पिटल अक्वायर्डमध्ये येऊ शकतो. त्यानंतर अजून ग्राम निगेटिव्हमध्ये कुठला येणार? तर प्लाझ्मोडियम एरुजिनोसा. ठीक आहे. त्यानंतर क्लेबसिल्ला, त्यानंतर प्रोटिअस, ई कोलाय, अजून कुठला आहे? तर स्ट्रेप्टोकॉकस ऑरियस. त्यातला मोस्ट कॉमन कॉज जे आहे ते कुठलं आहे? तर ई कोलाय आहे. ई कोलाय काय आहे? मोस्ट कॉमन कॉज ऑफ हॉस्पिटल अक्वायर्ड न्यूमोनिया. हॉस्पिटल अक्वायर्ड न्यूमोनियाचा जर मोस्ट कॉमन कॉज कुठला असेल, तर तो कुठला आहे? तर ई कोलाय आहे. इथे आपण क्विक रिव्हिजन करून घेऊया. हॉस्पिटल अक्वायर्ड न्यूमोनिया. ठीक आहे. हॉस्पिटल अक्वायर्ड न्यूमोनिया कधी म्हणू शकतो आपण त्याला? जर 48 तासाच्या नंतर झालेला असेल तर. ज्यामध्ये आपण काय बघितलं, की काही कुठल्या-कुठले जे सोर्सेस आहेत त्याच्यामुळे होऊ शकतं. तर थेरप्युटिक इक्विपमेंटमुळे होऊ शकतं. त्याच्यानंतर व्हेंटिलेटरमुळे होऊ शकतं. हँड्स ऑफ केअर गिव्हर होऊ शकतं. जर त्याने प्रॉपर हँड वॉशिंग नसेल केलेली आणि प्रॉपर प्रिकॉशन्स नसतील घेतल्या तर. त्याच्यानंतर इम्पेअर्ड रिमूव्हल ऑफ सिक्रेशन जर आपण सक्शन जे आहे ते वेळेवर नाही केलं तर होऊ शकतं. ॲस्पिरेशन्समुळे होऊ शकतं. कॉम्प्लिकेटेड थोरॅको अब्डॉमिनल प्रोसिजर्स त्याच्यामुळे पण होऊ शकतं. त्यानंतर ॲट लीस्ट 3 पैकी एक तरी कुठलीतरी कंडिशन त्या पेशंटमध्ये असायला पाहिजे. तरच पेशंटला काय होऊ शकतो, हॉस्पिटल अक्वायर्ड निमोनिया होऊ शकतो. कुठल्या-कुठल्या कंडिशन? होस्ट इम्युनिटी इम्पेअर्ड असेल तर इनोक्युलम ऑफ ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन एल-आर-टी म्हणजेच काय? लो रिस्पिरेटरी ट्रॅक्ट आणि हायली व्हायरुलंट ऑर्गॅनिझम इस प्रेझेंट. हायली व्हायरुलंट म्हणजे काय? तर ऑर्गॅनिझमची जी एखाद्या पेशंटला डिसीज कॉज करण्याची जी टेंडन्सी आहे किंवा कॅपॅसिटी आहे, ती खूप जास्त असेल, तर ठीक आहे. तरच तो पेशंटला काय होऊ शकतं, हॉस्पिटल अक्वायर्ड न्यूमोनिया हे होऊ शकतं. त्याच्यानंतर आता थर्ड टाइप जो आहे आपला, तो आहे ॲस्पिरेशन. ठीक आहे. ॲस्पिरेशन न्यूमोनिया. आपण थर्ड टाइपवर आलेलो आहोत. ठीक आहे. आपण फर्स्ट टाइप बघितलेला आहे कम्युनिटी अक्वायर्ड. त्याच्यानंतर सेकंड टाइप आपण बघितलेला आहे, तो म्हणजे हॉस्पिटल अक्वायर्ड आणि आपण थर्ड टाइप बघत आहोत ॲस्पिरेशन न्यूमोनिया. ॲस्पिरेशन न्यूमोनिया का का होतो? ड्यू टू एंट्री ऑफ फॉरेन बॉडीज. ठीक आहे. फॉरेन बॉडी इन लोअर रिस्पिरेटरी ट्रॅक्ट. लोअर रिस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये फॉरेन बॉडीची डायरेक्ट एंट्री झाल्यामुळं काय होतं? तर ॲस्पिरेशन न्यूमोनिया होतं. तर कुठल्या फॉरेन बॉडी जे आहे ते जाऊ शकतं? तर गॅस्ट्रिक कंटेंट, ठीक आहे. गॅस्ट्रिक कंटेंट, त्यानंतर कुठला इरिटेबल एखादा एजंट, इरिटेबल एजंट, ठीक आहे. इरिटेबल केमिकल, मोस्ट मोस्ट कॉमनली मोस्ट कॉमनली फॉर्म ऑफ aspiration pneumonia is aspiration
pneumonia is aspiration of aspiration of bacteria bacteria that are commonly commonly present in अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. मी तुम्हाला सांगितलं होतं, की आपल्या अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये ऑलरेडी मायक्रो ऑर्गॅनिझम हे प्रेझेंट आहेत. पण ते सिम्प्टम्स कधीपर्यंत शो नाही करणार, जोपर्यंत ते आपल्या जे डिफेन्स मेकॅनिझम आहे, हेअर, सिलिया, म्युकस आणि फॅगोसायटिक सेल ह्या सगळ्यांना जेव्हा ह्या सगळ्यांशी जेव्हा ते लढून जोपर्यंत आपल्या अल्व्होलायपर्यंत पोहोचणार नाहीत, आपल्या लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्टपर्यंत पोहोचणार नाहीत, तोपर्यंत ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, ते आपल्यामध्ये डिसीज कॉज करू शकत नाही. ठीक आहे. पण ॲस्पिरेशनमुळे काय होतंय, की आपण काय करतोय गॅस्ट्रिक कंटेंट सोबत म्हणा किंवा कुठल्यातरी फॉरेन बॉडीसोबत म्हणा, आपण काय करतो त्या ऑर्गॅनिझमला डायरेक्ट एंट्री दिली आहे आतमध्ये, ॲस्पिरेशन झालेलं आहे पेशंटचं, तर काय होऊ शकतं त्या पेशंटला तिथे इन्फ्लॅमेशन होऊ शकतं आणि इन्फ्लॅमेशन झालं तरच आपण काय म्हणतो न्यूमोनिया असं आपण म्हणतो. तर ॲस्पिरेशन कशामुळे होऊ शकतं पेशंटला? तर मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं आहे. कशा-कशामुळे होऊ शकतं? पेशंटला जर आपण अॅनेस्थेसिया दिलेला असेल तर. पेशंटला अॅनेस्थेसिया दिला असेल तर पेशंटला ॲस्पिरेशन होऊ शकतं. त्याच्यानंतर पेशंटला जर सीएनएसमध्ये काही प्रॉब्लेम असतील, ठीक आहे. सीएनएसमध्ये काय जर डिसीज कंडिशन असेल, सीएनएसची डिसीज कंडिशन असेल, तर पेशंटला ॲस्पिरेशन हे होऊ शकतात. त्यानंतर पेशंटला जर व्हॉमिटिंगची टेंडन्सी असेल, पेशंटला काय होतं, सॉरी व्हॉमिटिंग होत आहे आणि अशा वेळेस जर पेशंट सुपाइन पोझिशनमध्ये असेल, तर काय होऊ शकतो पेशंटला न्यूमोनिया होऊ शकतो. तर मग आपण व्हॉमिटिंगच्या पेशंटला जर सुपाइन पोझिशनमध्ये असेल, तर आपली नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? तर पेशंटला काय करायचंय, तर लेफ्ट साइडला पोझिशन करायचं आहे. पेशंटला काय करायचंय, लेफ्ट साइडला पोझिशन द्यायचं जेणेकरून ॲस्पिरेट होण्याचे चान्सेस जे आहेत ते कमी होऊन जातील. ठीक आहे. अजून काय-काय चान्सेस असू शकतात, जे पेशंटला हे करू शकतात, की ॲस्पिरेशनमध्ये हेल्प करू शकतात. तर आहे सेडेटिव्हज. सेडेटिव्हज म्हणजे काय? असे इंजेक्शन जे पेशंटला काय करू शकतात, झोपवू शकतात. त्यामुळे काय होतं पेशंटचं रेस्पिरेटरी ट्रॅक आहे, त्यामधल्या ज्या मसल्स आहेत त्यांना पॅरालिसिस होऊ शकतं. अजून कुठल्या डिसीज कंडिशन्स आहेत का? तर हो. कुठल्या? जीपीएस. गुडलेन बॅरेज सिंड्रोम. याच्यामध्ये काय होतं पेशंटला रेस्पिरेटरी पेशंटच्या रेस्पिरेटरी मसल्स आहेत, त्याला काय होतं पॅरालिसिस होतो. ठीक आहे. जी-बी-एसमध्ये काय होतं, रेस्पिरेटरी ट्रॅक्टचा पॅरालिसिस होतं. ज्यामुळे पेशंटला ॲस्पिरेशन हा होऊ शकतं. त्यानंतर फोर्थ आहे आपला इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड पेशंट्स. इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड पेशंटमध्ये न्यूमोनिया. तर इम्युनो कॉम्प्रोमाइज म्हणजे काय? पेशंटची रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली आहे. पेशंटला ऑलरेडी कुठलातरी डिसीज आहे किंवा कुठल्यातरी कारणामुळे पेशंटची काय झाली आहे, रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली आहे. तर कुठले-कुठले असे डिसीज कंडिशन आहे, तर फर्स्ट आहे आपला एड्स. ठीक आहे. एड्समध्ये काय होतं अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. नावाचं आहे की इम्युनिटी काय होतं पेशंटची डिफिशियंट होत आहे. कशामुळे होत आहे? तर एच-आय-व्ही या ऑर्गॅनिझममुळे, या व्हायरसमुळे होत आहे. तर एच-आय-व्हीमुळे काय होतंय? एच-आय-व्ही फर्स्ट स्टेज आहे, एड्स ही लास्ट स्टेज आहे. ठीक आहे. एच-आय-व्ही आणि एड्स ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर जर पेशंटला एड्स असेल, तर त्याला एक टिपिकल न्यूमोनिया होतो. त्याला आपण काय म्हणतो? न्यूमोसिस्टायटिस कॅरिंग. न्यूमोसिस्टायटिस कॅरिमी हे काय आहे? एच-आय-व्ही मधल्या पेशंटमध्ये सॉरी एड्सच्या पेशंटमध्ये अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन होतं आणि त्याला काय होतं पेशंटला न्यूमोनिया बसतो. त्याला आपण काय म्हणतो? न्यूमोसिस्टायटिस कॅरिमीमुळे झालेलं इन्फेक्शन आहे. ठीक आहे. न्यूमोसिस्टायटिक कॅरिमी न्यूमोनिया असं आपण याला म्हणतो. याला पी-सी-पीचं सुद्धा म्हणतात शॉर्ट फॉर्ममध्ये. ठीक आहे. अजून कुठलं होऊ शकतं? तर काही फंगल कंडिशन ठीक आहे. फंगलमुळे पण होऊ शकतं. त्याच्यानंतर मायकोबॅक्टेरियम 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 ट्युबरक्युलोसिसच्या पेशंटमध्ये पण काय होतं, इम्युनिटी जी आहे ती पेशंटची कमी होते आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं, पेशंटला न्यूमोनिया होऊ शकतो. अजून कुठल्या-कुठल्या कंडिशन आहेत, तर ओव्हर यूज ऑफ स्टेरॉइड्स ठीक आहे. ओव्हर यूज ऑफ स्टेरॉइड्स. त्यानंतर अजून काय होऊ शकतं, पेशंटची जर हे असेल, पेशंटला इम्युनो कॉम्प्रेसिव्हचे ड्रग्ज चालू असतील, म्हणजे काय फॉर एक्झाम्पल पेशंटची कुठलंतरी ऑपरेशन झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल त्याचं किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन झालेलं आहे.
तर आपल्या बॉडीचं डिफेन्स मेकॅनिझम्स आहे ते काय करतात, जी आपण किडनी पेशंटला बसवलेली आहे दुसरी बाहेरून, ठीक आहे. डोनरची किडनी. तर आपल्या बॉडीचं नॅचरल मेकॅनिझम काय करतं, तर ही फॉरेन बॉडी आहे. आपल्या बॉडीसाठी जी बाहेरून आणलेली किडनी जी आहे आपण बसवलेली, ती आपल्या बॉडीसाठी जर आपली स्वतःची नाही आहे, ती फॉरेन बॉडी आहे. मग आपली बॉडी काय करणार, त्याला असं ट्रीट करणार, की ही फॉरेन बॉडी आलेली आहे आणि आपल्याला याला मारायचं आहे. ठीक आहे. म्हणून जी आपण किडनी बसवलेली आहे, त्याला आपली बॉडी मारू शकते. ठीक आहे. म्हणून आपण काय करू त्या पेशंटला इम्युनो कॉम्प्रोमाईज ड्रग असे देत असतो, जेणेकरून त्याची इम्युनिटी जी आहे, ती थोडीशी सप्रेस राहील. सप्रेस असल्यामुळे काय करणार नाही, ते जे आपण डोनरची किडनी बसवलेली आहे पेशंटला, त्या किडनीला हार्म करणार नाही. त्यामुळे जे इम्युनो कॉम्प्रोमाइजिंग ड्रग असतात, ठीक आहे. इम्युनो कॉम्प्रेसिव्ह ड्रग्स यूज. अजून कुठल्या कंडिशन असू शकतात, ज्या पेशंटची इम्युनिटी कमी करू शकतात. तर काय आहे, यूज ऑफ यूज ऑफ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटिबायोटिक्स. तर आपल्या इंडियामध्ये जे आहे, जेव्हा आपण पेशंट येतो, त्या पेशंटची जी स्टार्टिंग होते, प्रिस्क्रिप्शनची स्टार्टिंग अँटिबायोटिकपासून होते. त्याच्यानंतर पॅन, त्याच्यानंतर ऑन्डेम. अँटिबायोटिकमध्ये आपण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटिबायोटिक डायरेक्ट थर्ड जनरेशन झोनसारखे, ठीक आहे, टॅक्झिमसारखे आपण थर्ड जनरेशन अँटिबायोटिक हे आपण पेशंटला इनिशियली स्टार्ट करत असतो. पण ह्या अँटिबायोटिकची कधी-कधी पेशंटला गरज पण नसते, ठीक आहे. व्हायरल निमोनिया आहे. व्हायरल निमोनियामध्ये पेशंटला अँटिबायोटिक देऊन आपल्याला काहीच फायदा नसतोय. ठीक आहे. अँटिबायोटिक देऊन काहीच फायदा नसतो. अनलेस अँड अंटिल जर तिथे सेकंडरी इन्फेक्शन पण आहे. व्हायरल न्यूमोनिया पण आहेच पेशंटला, पण सेकंडरी पण एखादं बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं असेल पेशंटला, तर आपण त्याला अँटिबायोटिक देऊ शकतो. पण फक्त व्हायरल न्यूमोनियामध्ये देऊ शकत नाही. पण आपल्या इकडे इंडियामध्ये सर्रास जो आहे अँटिबायोटिक्स फीव्हर जरी असेल तरी पण अँटिबायोटिक अझिथ्रोमायसिनचा तर असं ओव्हर द काउंटर मिळायला लागला. एवढ्या अझिथ्रोमायसिनचा आपल्याकडे यूज होतो. पण याच्यामुळे काय होतं, जो बॅक्टेरियल रेझिस्टन्स येतो. ठीक आहे. बॅक्टेरियल रेझिस्टन्स येतो. आणि बॅक्टेरियल रेझिस्टन्स आल्यामुळे काय होतं, हे जे आपण अँटिबायोटिक आपण यूज केलेत आणि अशा वेळेस जेव्हा आपल्याला न्यूमोनियासारख्या एकदम इमर्जन्सी आणि घातक रोग होतात, ठीक आहे. त्यावेळेस हे अँटिबायोटिक जे आहे ते काहीही काम करत नाहीत. अझिथ्रोमायसिन हा रिस्पिरेटरी डिसीजेस मधला एक हिरो अँटिबायोटिक होतं. त्या अँटिबायोटिक जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा तो लॉन्च झाला, तेव्हा तो एक हिरो अँटिबायोटिक होता. पण आज त्याला कुठल्याही न्यूमोनियासारख्या कुठल्याही डिसीजेसमध्ये यूज करून आपण काय केलंय, पूर्णपणे कम्युनिटीमध्ये त्याला रेझिस्टन्स घेऊन आलेलो आहोत आणि आजकाल अझिथ्रोमायसिन पण काय होत नाहीये, काम करत नाही. त्यामुळे बॅक्टेरियल रेझिस्टन्स हा खूप इम्पोर्टंट पॉइंट आहे. त्यामुळे अँटिबायोटिक्स जे आहेत, हे कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी केल्याशिवाय घ्यायला नाहीच पाहिजे. ठीक आहे. तर न्यूमोनिया जो आहे, त्याचे कुठले-कुठले क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स असू शकतात. ठीक आहे. त्या क्लिनिकल मॅनिफेस्टेशनकडे जाण्याच्या अगोदर आपण थोडक्यात कॅटेगरीज एकदा परत रिवाईज करूया. ठीक आहे. फर्स्ट होती आपली कुठली कम्युनिटी अक्वायर्ड, सेकंड होती आपली हॉस्पिटल अक्वायर्ड, थर्ड होती आपली कुठली ॲस्पिरेशन आणि फोर्थ होती आपली इम्युनो कॉम्प्रोमाईज्ड पेशंटमध्ये. फर्स्टमध्ये आपण कम्युनिटी अक्वायर्डमध्ये आपण काय-काय बघितलं, तर 3 ऑर्गॅनिझम आहेत असं बघितलं आपण. मेन मेन कॉज आहेत. असे ऑर्गॅनिझम तर भरपूर आहेत ठीक आहे कम्युनिटीमध्ये. पण मेन कॉज करणारे आपल्याकडे 3 आहेत. कुठले-कुठले स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिया, त्याच्यानंतर मायकोप्लाझ्मा आणि त्याच्यानंतर इन्फ्लुएन्झा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, की कम्युनिटी अक्वायर्डमध्ये जर 48 तासाच्या आत जर इन्फेक्शन झालं, तर त्याला आपण कम्युनिटी अक्वायर्ड म्हणणार आणि 48 तासाच्या नंतर जर झालं, तर आपण काय म्हणणार, हॉस्पिटल अक्वायर्ड म्हणणार. ठीक आहे. हॉस्पिटल अक्वायर्डमध्ये आपण काय बघितले, वेगवेगळे ऑर्गॅनिझम बघितले, ग्राम पॉझिटिव्ह बघितले, ग्राम निगेटिव्ह बघितले. त्याच्यानंतर कुठल्या-कुठल्या कंडिशन्स आहेत, कुठले-कुठले सोर्सेस आहेत. फॉर एक्झाम्पल थेरप्युटिक इक्विपमेंट झालं, त्याच्यानंतर केअर गिव्हरचे हँड्स झालं. ठीक आहे. असे आपण काय बघितले, वेगवेगळे सोर्सेस बघितले, ज्याच्यामुळं पेशंटला जे आहे ते हॉस्पिटल अक्वायर्ड न्यूमोनिया होऊ शकतात. त्यानंतर आपण कंडिशन्स बघितल्या, की 3 कंडिशन बघितल्या, की 3 पैकी कुठलीतरी एक कंडिशन असायलाच पाहिजे, तर पेशंटला हॉस्पिटल अक्वायर्ड न्यूमोनिया होऊ शकतो. त्यानंतर आपण काय बघितलं, की ॲस्पिरेशन न्यूमोनिया बघितला. ॲस्पिरेशन कसं होतं ॲस्पिरेशन, त्याच्यानंतर आपल्या अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्टपासून लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट जाण्याच्या अगोदर त्याला आपल्या डिफेन्स मेकॅनिझमला बॅक्टेरियाला कसं हरवावं लागतं, तेव्हा तो तिथे जाऊन काय करू शकतो, आपल्याला इन्फेक्शन कॉज करू शकतो. त्यानंतर थर्ड आपण फोर्थ आपण काय बघितलं, की इम्युनो कॉम्प्रोमाईज पेशंट. इम्युनो कॉम्प्रोमाईज मधले कुठले? एड्समध्ये बघितलं आपण न्युमोसिस्टायटिस, कॅरिनी हा आहे जो न्यूमोनिया आहे, पी-सी-पी हा एड्समुळे होतो. त्याच्यानंतर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, ठीक आहे, टीबी. टीबीच्या पेशंटमध्ये पण न्यूमोनिया होऊ शकतो. कारण टीबी हा काय आहे, रिस्पिरेटरीचाच डिसीज आहे. त्यानंतर फंगस आहेत, ठीक आहे. फंगसमुळे पण काय होऊ शकतं, फंगस जर इन्हेल झाले, तर आपल्या लंग्समध्ये त्यांची ग्रोथ होऊन फंगल आपल्याला न्यूमोनिया होऊ शकतं. त्यानंतर मग आपण काय बघणार आहोत आता, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन या पॉइंटपर्यंत आपण आलेलो आहोत. ठीक आहे. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन.
क्लिनिकल मॅनिफेस्टेशन म्हणजे काय तर सिम्प्टम्स. ठीक आहे. सिम्प्टम्स, साइन अँड सिम्प्टम्स. पेशंट्स आपल्याला जेव्हा आपल्याकडे नमुन्याचा पेशंट येतो ओपीडीमध्ये, ठीक आहे, किंवा इमर्जन्सीमध्ये, तर आपल्याला त्याच्यामध्ये कुठले सायन्स आणि सिम्प्टम्स जे आहेत ते आपल्याला पेशंटमध्ये बघायला मिळतात. ठीक आहे. तर फीव्हर आहे. पेशंटला कुठलंही इन्फेक्शन आहे, इन्फ्लॅमेशन आहे म्हटल्यावर फीव्हर हे आपल्याला काय येणार आहे? फर्स्ट जे आपली बॉडी डिफेन्स मेकॅनिझम दाखवणार ते काय दाखवणार आहे? फीव्हर दाखवणार. ठीक आहे. त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टमच्या रिलेटेड डिसीज आहे म्हटल्यावर काय असणार आहे पेशंटला? ब्रीथलेसनेस असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर टॅकीकार्डिया असणार आहे. ब्रीथलेसनेस आहेच म्हटल्यावर पेशंटला काय असणार आहे? टॅकिपनिया पण असणार आहे. टॅकिपनिया का असणार आहे? कारण ब्रीथलेसनेस आहे पेशंटला. पेशंटला श्वास घ्यायला त्रास होत आहे आणि पेशंटची जी नॉर्मल ऑक्सिजन रिक्वायरमेंट आहे, ती जर कंप्लीट होत नसेल, तर बॉडी काय प्रयत्न करणार, की जास्त रेटनी, डेप्थ जर जास्त जात नाही, तर मग बॉडी काय करणार? रेट जास्त वाढवायचा प्रयत्न करणार. ठीक आहे. त्यानंतर टॅकीकार्डिया पण होणार. फॉर द सेम रिझन ऑक्सिजन सप्लाय जो आहे तो पूर्ण बॉडीमध्ये ब्लडमधून जात नाहीये म्हणून पेशंटचा हार्ट काय करणार? फास्ट बीट करण्याचा प्रयत्न करणार. जेणेकरून काय होणार? ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते फास्ट होणार आणि ऑक्सिजनची रिक्वायरमेंट जी आहे ती पूर्ण करण्याचा बॉडी प्रयत्न करत असते. त्यानंतर अजून काय होणार? पेशंटला चेस्ट पेन होणार. चेस्ट पेन होणार. पण हे चेस्ट पेन कार्डियाक असणार का? कार्डियाक असणार का हे चेस्ट पेन? तर नाही, कार्डियाक नसणार. हे चेस्ट पेन कसं असणार? प्लुरायटिक चेस्ट पेन असणार. ठीक आहे. प्लुरायटिक चेस्ट पेन. त्यानंतर अजून काय असणार पेशंटला? फॅरिंजायटिस असणार. त्यानंतर पेशंटचा स्पुटम आहे. स्पुटम जो आहे तो कसा असणार? प्युरुलंट असणार. प्युरुलंट म्हणजे काय? स्पुटममध्ये काय असणार? पस सेल्स असणार किंवा येलो कलरचा स्पुटम जो आहे तो बघता पेशंटला येणार. त्यानंतर रस्टी किंवा ब्लड टिंगल स्पुटम. रस्टी किंवा ब्लड टिंगल स्पुटम. रस्टी म्हणजे कसा? जो गंजल्याच्या नंतर लोखंडाचा जेव्हा गंज चढतो तेव्हा जसा कलर येतो, त्या प्रकारचा कलर किंवा त्या स्पुटममध्ये ब्लड आहे थोडंसं, ब्लडचे ट्रेसेस आहेत. या प्रकारचा आपल्याला काय बघायला मिळणार? कलर बघायला मिळणार. कशाचा? स्पुटमचा कलर आपल्याला बघायला मिळणार. तर का? जेव्हा आपण अल्व्होलायचं इन्फ्लेमेशन होऊ शकतं, तेव्हा अल्व्होलाई बर्स्ट होऊ शकतात. ठीक आहे. आणि त्याचे जे मायक्रो नेटवर्क्स आहे, ब्लड व्हेसल्सचे मायक्रो नेटवर्क्स आहेत, तो डिस्टर्ब होऊ शकतं. ज्यामुळे काय होऊ शकतं? एकदम सिव्हिअर कंडिशनमध्ये पेशंटला आपल्याला ब्लड पण बघायला मिळू शकतं. ठीक आहे. अजून काय-काय होऊ शकतं पेशंटला? पेशंटला ऑर्थोप्निया होऊ शकतो. ऑर्थोप्निया म्हणजे काय? जेव्हा तो पेशंट झोपतो, तेव्हा त्याला श्वास घ्यायला त्रास होतो आणि जेव्हा तो उठून बसतो, तेव्हा काय होतं त्याला श्वास घ्यायला थोडंसं रिलीफ मिळतो. असं का होतं? कारण जेव्हा पेशंटला आपण उठून बसवतो, तेव्हा त्याचं जे लंग्सचं जे एक्सपान्शन आहे, ते मॅक्सिमम होऊ शकतं. अँटेरियर पोस्टेरियर डायमेन्शनमध्ये त्याचं काय होऊ शकतं? मॅक्सिमम लंग एक्सपान्शन हे होऊ शकतो. त्यामुळे पेशंटला काय होतं? थोडंसं फाउलर पोझिशन दिली किंवा सेमी फाउलर पोझिशन दिल्याच्यानंतर काय होतं? पेशंटला जी ब्रीथिंग डिफिकल्टी आहे त्या थोड्याशा कमी होतात. ठीक आहे. तर अजून आपल्याला कुठल्या-कुठल्या पेशंट्समध्ये काय बघायला मिळतं? न्यूमोनियाचा जेव्हा आपल्याकडे पेशंट येतो, तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं? जेव्हा आपण त्याचा चेस्ट एक्स-रे करतो, ठीक आहे. चेस्ट एक्स-रे करतो, तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं? त्याच्या एक्स-रेमध्ये काय आहे? तर कन्सोलिडेशन्स आहेत. कन्सोलिडेशन्समध्ये काय? कन्सोलिडेशन्स म्हणजे काय? एक्स-रेमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? कन्सोलिडेशन्स. कन्सॉलिडेशन्स. ठीक आहे. कन्सॉलिडेशन्स म्हणजे काय? सॉलिडिफाईड एरिया बघायला मिळतो आपल्याला. सॉलिडिफाईड एरिया. हा सॉलिडिफाईड का होतो? कारण तिथे जे अल्व्हिओलाइज आहेत, अल्व्हिओलाय आहेत, त्या काय झालेल्या आहेत? डिफ्लेट झालेल्या आहेत. डिफ्लेट झालेल्या आहेत किंवा कोलॅप्स झालेल्या आहेत. पण ज्या ठिकाणच्या अल्व्हिओलाय काय झाल्या आहेत? कोलॅप्स झाल्या आहेत आणि जो अल्व्हिओलायची तुमची नॉर्मल साईज अशी एवढी मोठी होती, त्या अल्व्हिओलाय काय झाल्या? अशा छोट्या-छोट्या झालेल्या आहेत, कोलॅप्स झाल्या आहेत. त्याच्यामुळे काय बघायला मिळतं आपल्याला? तिथला जो एरिया आहे, तिथे आपल्याला त्या एरियामध्ये काय बघायला मिळतात? कन्सॉलिडेशन्स हे बघायला मिळतात. मी तुम्हाला चेस्ट एक्स-रेची एक इमेज दाखवतो, ठीक आहे. तर हा एक्स-रे आहे, ठीक आहे. हा पेशंटचा लंग्स आहे. हा राइट लंग, हा लेफ्ट लंग. हा जो एरिया आहे, हा एरिया, ह्या एरियामध्ये पूर्ण कन्सॉलिडेशन्स आहेत. ठीक आहे. हा कुठला हा पीए व्ह्यू आहे. ठीक आहे. हा पीए व्ह्यू आहे, हा लॅटरल व्ह्यू आहे. त्याच पेशंटचा हा लॅटरल व्ह्यू आहे. पेशंटच्या इथे लेफ्ट लोवर लिंबमध्ये लेफ्ट लोवर लोब न्यूमोनिया. हा कुठला आहे? लेफ्ट लोवर लोब न्यूमोनिया. अजून एक इमेज इथे बघा. हा राइट लंग आहे. ठीक आहे. हा राइट लंग आहे पेशंटचा. हा लेफ्ट लंग आहे. लेफ्ट लंगमध्ये काही प्रॉब्लेम नाही. लेफ्ट लंग ओके आहे. ही कार्डियाक नॉच आहे. ठीक आहे. हा कार्डियाक नॉच आहे. इथे पेशंटचा हार्ट आहे. हा इथे पेशंटचा हार्ट आहे. आता हा राइट जो लंग आहे, याच्यामध्ये 3 लोब आहेत. हा अपर लोब, हा मिडल लोब आणि हा लोवर लोब. तर इथं
राइट मिडल लोब. राइट मिडल लोबमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? हा एरियामध्ये पूर्ण ह्या एरियामध्ये काय आहेत? कन्सोलिडेशन्स आहेत. ठीक आहे. तर हा काय आहे? राइट मिडल लोबचा न्यूमोनिया आहे. अजून आपल्याला काय पेशंटमध्ये बघायला मिळतं? जेव्हा आपण पेशंटची सी करू, ठीक आहे. पेशंट जेव्हा आपण सी करणार, तर आपल्याला सी-बी-सीमध्ये काय बघायला मिळणार? तर डब्ल्यू-बी-सी काउंट जो आहे, तो काय असणार? हाय असणार. कुठल्याही पेशंटला इन्फेक्शन झाल्याच्या नंतर पेशंटचं काय होणार? डब्ल्यू-बी-सी काउंट हे वाढतात. जर तो बॅक्टेरियल कॉज असेल, तर आपल्याला न्यूट्रोफिल्स जास्त बघायला मिळतात. न्यूट्रोफिल्स जे आहेत, त्या एलिव्हेट होतात आणि व्हायरल असेल, तर आपल्याला लिम्फोसाइट्सच्या एलिव्हेटेड बघायला मिळतात. ठीक आहे. अजून आपल्याला काय-काय बघायला मिळतं? तर आपल्याला पेशंट जेव्हा आपण स्पुटम कल्चर करतो, ठीक आहे. स्पुटम स्टडीज करतो, तेव्हा आपल्याला स्पुटम स्टडीजमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, की कुठला ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे, त्यानंतर किती एक्सटेंटमध्ये प्रेझेंट आहे, त्याच्यानंतर आपण त्याची कल्चर पण करू शकतो, त्यानंतर आपण त्याची सेन्सिटिव्हिटी पण करू शकतो, ठीक आहे. कुठल्या ऑर्गॅनिझमला कुठला अँटिबायोटिक हे आपल्याला द्यायचं आहे, हे पण आपण याच्यामध्ये करू शकतो. ठीक आहे. कन्फर्मेटरी कन्फर्मेटरी टेस्ट आहे. ठीक आहे. ही पण कन्फर्मेटरी टेस्ट आहे. चेस्ट एक्स-रे जो होता आपला, हा पण कन्फर्मेटरी आहे. कन्फर्मेटरी आहे. आपण एक्स-रेवरून न्यूमोनिया आहे असं कन्फर्म सांगू शकतो. बट बट ऑर्गॅनिझम कुठला आहे? ठीक आहे. ऑर्गॅनिझम कुठला आहे हे आपण चेस्ट एक्स-रेमध्ये सांगू शकत नाही. हे आपण स्पुटम स्टडीमध्ये सांगू शकतो. त्यानंतर अजून कुठला आहे? ब्लड कल्चर. पेशंट जर आपण डायरेक्ट ब्लड कल्चर केलं, तर आपण कन्फर्म सांगू शकतो, की कुठला ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे. पण एक्सटेंट किती आहे? ठीक आहे. एक्सटेंट किती आहे आणि लोकेशन कुठं आहे? हे आपण सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण स्पुटममध्ये पण लोकेशन सांगू शकत नाही, की कुठल्या लोबला आहे. पण चेस्ट एक्स-रेमध्ये आपण सांगू शकतो, की राइट लोअर लोबला आहे, राइट मिडल लोबला आहे किंवा लेफ्ट लोअर लोबला आहे, लेफ्ट अपर लोबला आहे. हे आपण चेस्ट एक्स-रेमध्ये बघून लोकेशन आणि एक्सटेंट सांगू शकतो. पण चेस्ट एक्स-रेमध्ये आपण ऑर्गॅनिझम कुठला आहे हे सांगू शकत नाही. पण त्याच्या उलट स्पुटममध्ये आणि ब्लड कल्चरमध्ये आपण काय सांगू शकतो? ऑर्गॅनिझम कुठला आहे सांगू शकतो. पण एक्सटेंट आणि लोकेशन हे आपण सांगू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण डब्ल्यू-बी-सी जर बघितलेलंच आहे. जेव्हा आपण सी करतो तेव्हा काय होतं पेशंटच्या डब्ल्यू-बी-सी ज्या आहेत त्या एलिव्हेटेड आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आपण बघणार आहोत, की कॉम्प्लिकेशन्स काय-काय होऊ शकतात. एखाद्या पेशंटला न्यूमोनिया आहे, ठीक आहे. न्यूमोनिया आहे. आपण त्या न्यूमोनियासाठी ट्रीट करत आहोत. पण पेशंटला भविष्यामध्ये काय-काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, हे पण आपल्याला ॲज अ नर्स माहीत पाहिजे, की पेशंटला आपल्याला कुठले-कुठले कॉम्प्लिकेशन होऊ शकतात आणि आपण त्याला कसं प्रिव्हेंट करायचं आहे. फर्स्ट कॉम्प्लिकेशन आहे रेस्पिरेटरी फेल्युअर. रेस्पिरेटरी फेल्युअर. रेस्पिरेटरी फेल्युअर म्हणजे काय? पेशंटला जो आहे, जे व्हॉलंटरी त्याचं जे रेस्पिरेशन आहे, ते पेशंट घेऊ शकत नाही. पेशंट काय होतंय रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये जातोय. म्हणजे जेवढे पेशंटला रेस्पिरेशन घ्यायला पाहिजे तेवढं तो घेऊ शकत नाही. आणि अशा वेळेस आपल्याला पेशंटला काय करायला लागतं? मेकॅनिकल व्हेंटिलेशन द्यायला लागतं. म्हणजेच काय? पेशंटला व्हेंटिलेटरी सपोर्टवर आपल्याला घ्यायला लागतं. तर हे प्रिव्हेंट करण्यासाठी ॲज अ नर्स आपण काय करू शकतोय? तर पेशंटला जेव्हा पेशंट आपल्याकडे ॲडमिट राहिला आहे आय-सी-यूमध्ये किंवा वॉर्डमध्ये, तेव्हा आपण पेशंटला कफिंग कफिंग आणि डीप ब्रीथिंग एक्सरसाइजेस डीप ब्रीथिंग एक्सरसाइजेस तर एक्सरसाइजेस आपण करायला सांगू शकतो. त्यामुळे काय होणार जो पेशंटचं जे प्लुरल इफ्युजन जे तयार होण्याच्या मार्गावर आहे किंवा जे काही तयार झालेलं असेल, ते काय होणार थोडंसं रिलीफ व्हायला मदत मिळेल. ब्रीथिंग एक्सरसाइजमुळे काय होणार पेशंट रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये जाण्यापासून रोखू शकतो आपण. त्यानंतर काय आहे शॉक. शॉक कुठला होऊ शकतो पेशंटला तर सेप्टिक शॉक. पेशंटचा जो न्यूमोनिया आहे तो पूर्ण ब्लडमध्ये पसरल्याच्या नंतर जो इन्फेक्शन आहे पूर्ण ब्लडमध्ये पसरल्यानंतर पेशंट काय होऊ शकतो सेप्टिक शॉकमध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. सेप्टिक शॉकमध्ये जेव्हा पेशंट जातो तेव्हा आपल्याला कळणार कसं? पेशंट सेप्टिक शॉकमध्ये जातोय. तर ॲज अ नर्स आपण पेशंटचं लेव्हल ठीक आहे, लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस हे बघायला पाहिजे. तसे पेशंटच्या त्याचबरोबर पेशंटचा ब्लड प्रेशर जे आहे तो काय होतो? डाउन होतो. लेव्हल ऑफ कॉन्शियस काय होतं? अल्टर होतं. ठीक आहे. ब्लड प्रेशर काय होतो? डाऊन होतो. त्यानंतर पेशंटच्या ज्या एक्स्ट्रीमिटीज ज्या आहेत त्या काय होतात? कूल अँड कूल अँड काम. अजून काय होतं शॉकमध्ये पेशंटचं काय होतं? टॅकीकार्डिक होतं. टॅकीकार्डिया होतं. ठीक आहे. हे सगळे काय आहेत? सायन्स आहेत शॉकचे. ठीक आहे. कुठल्या-कुठल्या आहेत? अल्टर्ड लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस, पेशंटचा बीपी हायपोटेन्शनमध्ये जातो, पेशंट हायपोटेन्शनमध्ये जातो, पेशंटच्या एक्स्ट्रीमिटीज ज्या आहेत त्या कशा असतात? कोल्ड आणि काल्म आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर पेशंटला काय होतं? सगळं टॅकीकार्डिया डेव्हलप होतो. हे सगळे सायन्स जर असतील तर आपण काय म्हणतो? पेशंट शॉकमध्ये आहे. आणि अशा वेळेस आपल्याला काय करायचंय? लवकरात लवकर आपल्याला काय करायचंय? इन्फॉर्म टू फिजिशियन.
फिजिशियनला आपल्याला इन्फॉर्म करून नेक्स्ट ऑर्डर जे आहे ते आपल्याला ऑब्टेन करायचे असतात. पेशंटला अजून कुठलं कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, तर ॲटेलेक्टासिस होऊ शकतं. ॲटेलेक्टासिस म्हणजे जो तुमच्या अल्व्होलाय आहेत त्या काय होतात, पूर्ण कोलॅप्स होतात. ठीक आहे. अल्व्होलाय कोलॅप्स होतात आणि आपण त्याला एक्स-रेमध्ये बघतो आपण काय म्हणतो पेशंटला ॲटेलेक्टासिस झालेला आहे. नंतर अजून काय होऊ शकतं, प्लुरल इफ्युजन. प्लुरल प्लुरल इफ्युजन. प्लुरल इफ्युजन म्हणजे काय? पेशंटच्या ज्या लंग्स आहेत त्याच्यामध्ये काय भरलं जातं, पाणी भरलं जातं किंवा रक्त भरलं जातं. असं कुठल्याही प्रकारचं लिक्विड जे आहे पेशंटच्या लंग्समध्ये भरलं जातं. त्याला आपण काय म्हणतो, प्लुरल इफ्युजन झालेलं आहे असं म्हणतो. जर न्यूमोनिया एकदम ॲडव्हान्स स्टेजला गेला, सिव्हिअर स्टेजला गेला, तर काय होतं पेशंटला पूर्ण जे आहे, तर हे लंग्स जे आहेत, लंग्समध्ये काय होतं, पूर्ण प्लुरल इफ्युजन भरलं जातं. ठीक आहे. पूर्ण अशा वेळेस पेशंटची जी रिकव्हरी आहे, ती काय होते, अजून कॉम्प्लिकेटेड होऊ शकते. तर आपण कॉम्प्लिकेशन्समध्ये बघितलं, की रेस्पिरेटरी फेल्युअर होऊ शकतो पेशंटला, शॉक होऊ शकतो, ॲटलेक्सायसिस होऊ शकतं, प्लुरल इफ्युजन होऊ शकतं. ठीक आहे. आणि पेशंट खूप अजून कोमॉर्बिड कंडिशन ज्या आहेत त्या पेशंटच्या वाढू शकतात. त्यामुळे ते आपण काय केलं पाहिजे, प्रिव्हेंट केल्या पाहिजे. त्यानंतर आपण काय बघणार आहोत, तर आपण बघणार आहोत मॅनेजमेंट. तर मॅनेजमेंटमध्ये आपण काय म्हटलं होतं, की पेशंटला काय-काय त्रास होतोय. हे बघा, आपण सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देतो. त्याबरोबर आपल्याला अँटिबायोटिक पण द्यायचे. इन्फेक्शन आहे म्हणजे आपल्याला अँटिबायोटिक द्यायचे. जर व्हायरल असेल, तर आपल्याला अँटिबायोटिक द्यायची गरज नाही. तर आपण पेशंटला आपण पहिल्यांदा सिम्प्टम्स काय म्हटलं होतं, की आपल्याला पेशंटला फीव्हर झालेला आहे. फीव्हर झालेला आहे म्हटल्यावर मग आपण काय देणार पेशंटला अँटिबायोटिक देणार. ठीक आहे. ऑब्व्हियसली पेशंटचा आपल्याला फीव्हर काय करायचं आहे कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आपण अँटिबायोटिक देणार. त्यानंतर इन्फेक्शन आहे म्हटलं होतं आपण, तर मग काय देणार आपण अँटिबायोटिक देणार. अँटिबायोटिक देणार. पण कधी देणार? ओन्ली ओन्ली आफ्टर कल्चर अँड सेन्सिटिव्हिटी. पेशंटचं आपण काय करणार पहिले कल्चर करणार. कल्चरचा रिपोर्ट आल्याच्या नंतर आपण सेन्सिटिव्हिटी करणार. सेन्सिटिव्हिटी कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय? कल्चर म्हणजे काय? आपण बघतोय की पेशंटच्या ब्लडमध्ये कुठले-कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे. हा झाला कल्चरचा पार्ट. सेन्सिटिव्हिटीमध्ये काय बघतोय आपण? फॉर एक्झाम्पल स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिया आपल्याला डिटेक्ट झाला. त्याच्यानंतर आपण काय बघतोय सेन्सिटिव्हिटी पार्टमध्ये, की आता ह्या बॅक्टेरियाला आपण कुठले-कुठले अँटिबायोटिक्स देऊ शकतोय. पर्टिक्युलर पेशंटसाठी आपण कुठले-कुठले अँटिबायोटिक देऊ शकतोय. आता एखाद्या पेशंटला अझिथ्रोमायसिन दिलं तर चालतंय का? कारण त्याला रेझिस्टन्स आलेला नसेल. पण फॉर एक्झाम्पल ए पेशंट आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ए पेशंट आहे. त्याला आपण अझिथ्रोमायसिनचा अझिथ्रोचा काय आहे त्याला रेझिस्टन्स आहे. रेझिस्टन्स ऑलरेडी डेव्हलप झालेला आहे. तर त्याला आपण अझिथ्रोमायसिन देऊन उपयोग आहे का? तर नाही. आपण त्याला अझिथ्रोमायसिन देऊ शकत नाही. मग आपल्याला काय करायला लागणार? थोडंसं हायर ड्रगकडे आपल्याला जायला लागणार. थोडंसं अजून हायर ड्रग आपल्याला शोधावं लागणार आणि त्या पेशंटला आपल्याला त्या ट्रीटमेंटनुसार ट्रीट करायला लागणार. आणि जर फॉर एक्झाम्पल बी पेशंट आहे, ज्याला की अझिथ्रोमायसिनचा काय आहे रेझिस्टन्स नाहीये. ठीक आहे. तर आपण त्या पेशंटला अझिथ्रोमायसिन देऊ शकतो. त्याच्यानंतर अजून आपण काय बघितलं होतं, की पेशंट काय झाला होता? ब्रीथलेस झाला होता. ब्रीथलेस झाला होता. ब्रीथलेस झाला होता. ब्रीथलेस झाला होता म्हणजे काय झालं होतं पेशंटला ऑक्सिजनचा जो हंगर आहे तो वाढला होता. मग आपण पेशंटला काय करू शकतो? ओ थेरपी देऊ शकतो. पण जर पेशंटला सीओपीडी असेल, ठीक आहे. पेशंटला जर सीओपीडी असेल, तर आपण त्याला थेरपी देऊ शकत नाही. कॉन्ट्राइंडिकेटेड आहे किंवा जर आपण द्यायचं असेल, तर मॅक्स टू मॅक्स आपल्याला 2 to 4 लिटर पर मिनिट त्यापेक्षा जास्त आपण त्यांना देऊ शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर अजून आपण पेशंटला काय करू शकतोय, तर नेब्युलाइज देऊ शकतो. नेब्युलायझेशन देऊ शकतो. अजून काय देऊ शकतोय? ब्रोन्कोडायलेटर्स देऊ शकतो. त्यामुळे काय होणार पेशंटला श्वास घेण्यासाठी जी आहे ती हेल्प होणार. जर पेशंटला स्नीझिंग आणि रायनोरिया असेल, ठीक आहे. रायनोरिया आणि स्नीझिंग जर असेल, तर आपण पेशंटला अँटिहिस्टामाइन पण देऊ शकतोय. अँटिहिस्टामाइन्स पण देऊ शकतो. आणि जर पेशंटला फॉर एक्झाम्पल व्हायरल निमोनिया असेल व्हायरल निमोनिया असेल, तर पेशंटला आपण हे सगळं देऊ शकतो. फक्त अँटिबायोटिक देऊन इथे काही फायदा नाही. अनलेस अँड अंटिल जर तिथे सेकंडरी इन्फेक्शन असेल, सेकंडरी इन्फेक्शन जर बॅक्टेरियल असेल, तर आपण पेशंटला अँटिबायोटिक देऊ शकतो. अँटिबायोटिक्स हे आपण पेशंटला अँटिबायोटिक हे पेशंटला आपण हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर हॉस्पिटलाइज झाल्याच्या नंतर विथिन 6 अवर्स विथिन 6 अवर्स निमोनियाच्या पेशंटला अँटिबायोटिक हे गेले पाहिजेत. मग त्या विथिन 6 अवर्समध्ये आपल्याला काय करायचे पेशंटचं कल्चर पाठवायचं आहे. पेशंटचं कल्चर आणि सेन्सिटिव्हिटीचे रिपोर्ट घ्यायचे. त्याच्यानंतर फिजिशियनला इन्फॉर्म करायचंय. कुठल्या-कुठल्या जे हे आहेत अँटिबायोटिक्स आहेत त्या पेशंटला आपण देऊ शकतोय आणि त्याच्यानंतर पेशंटची फिजिशियनकडून आपल्याला रिटर्न ऑर्डर घेऊन पेशंटला काय करायचं आहे अँटिबायोटिक हे द्यायचे आहेत. ठीक आहे. तर मग ही जी व्हायरल निमोनिया आहे,
ठीक आहे. व्हायरल न्यूमोनियामध्ये फक्त सेकंडरी जर बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तरच द्यायचे, नाहीतर अदरवाईज आपल्याला अँटिबायोटिक हे द्यायची गरज नाही. जेव्हा आपण कल्चर करू तेव्हा आपल्याला कळणार की ऑर्गॅनिझम कुठला आहे. तर ऑर्गॅनिझम कल्चरमध्ये जर बॅक्टेरियल असेल तरच आपल्याला अँटिबायोटिक द्यायचे आहेत. एकदा आपण मॅनेजमेंट रिवाईज करूया. अँटिबायोटिक का देतोय आपण? फीव्हर आहे. अँटिबायोटिक का देतोय आपण? पेशंटला इन्फेक्शन आहे आणि अँटिबायोटिक आपण कधी देतोय? कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी केल्याच्या नंतर पण 6 तासाच्या आत देतोय. पेशंटला काय करू शकतो आपण? ब्रीथलेसनेस आहे म्हणून आपण काय करतो? O2 थेरपी देतोय. त्यानंतर नेब्युलायझेशन देतोय, ब्रॉन्कोडायलेटर देतोय आणि जर पेशंटला खूप स्नीझिंग असेल आणि खूप रायनोरिया असेल, ठीक आहे, रनिंग नोज असेल, तर आपण काय करू शकतो? पेशंटला अँटिहिस्टामाइन पण देऊ शकतो. ठीक आहे. हे झाल्याच्यानंतर आपला खूप मोस्ट इम्पोर्टंट पार्ट जो आहे, न्यूमोनियामधला खूप मोस्ट इम्पोर्टंट पार्ट आहे, तो म्हणजे आहे नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी. नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी. नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे? जर तुमच्याकडे न्यूमोनियाचा पेशंट ॲडमिटेड असेल तुमच्या अंडर, तर तुमची फर्स्ट नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी असायला पाहिजे ती म्हणजे एअरवे. पेशंटचा एअरवे सिक्युअर आहे का? हे तुम्हाला फर्स्ट टाईम बघायचं आहे. म्हणजे आपण कसं बघू शकता? पेशंटची काय करू शकता तुम्ही? पल्स ऑक्सिमीटरने पेशंटचं ऑक्सिजन लेव्हल, ऑक्सिजन सॅच्युरेशन जे आहे ते किती आहे हे बघू शकता. जर ते अबोव्ह 95 असेल तर ठीक आहे. जर नसेल तर आपण काय करायचं त्याला O2 थेरपी स्टार्ट करायची आहे अनलेस अँड अनटिल जर पेशंटला COPD नसेल तर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं पेशंटचे व्हायटल्स चेक करायचे आहेत. पेशंटचे व्हायटल्स चेक करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पेशंटला काय सांगायचं की कफिंग कफिंग अँड डीप ब्रीथिंग एक्सरसाइजेस करायचे आहेत. त्याच्यामुळे काय होणार नाही पेशंटला फर्दर कॉम्प्लिकेशन जे आहे ते डेव्हलप होणार नाहीत. अजून काय करायचंय तर पेशंटला सांगायचंय की टेक प्लेंटी ऑफ प्लेंटी ऑफ फ्लुइड्स. ठीक आहे. त्यानंतर न्यूट्रिशनमध्ये आपल्याला काय सांगायचं? प्रोटीन अँड कॅलरी रिच डायट. जर पेशंटची डायट व्यवस्थित असेल तरच पेशंट इन्फेक्शनमधून काय होऊ शकतो? त्याची इम्युनिटी वाढेल आणि इम्युनिटी जर चांगली असेल पेशंटची तर पेशंट इन्फेक्शनमधून काय होऊ शकतो? वर येऊ शकतो. अजून काय नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपली? हां, कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी काय करायचं आपल्याला? सॅम्पल्स काय करायचे आहेत? कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी सॅम्पल्स आपल्याला काय करायचे आहेत? लॅबला सेंड करायचे आहेत. ठीक आहे. लॅबला सेंड करायचे आहेत. पण कधी? बिफोर बिफोर स्टार्टिंग अँटिबायोटिक्स. अँटिबायोटिक्स स्टार्ट करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे? पेशंटला कल्चर आणि सॅम्पल कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी सॅम्पल जे आहेत ते आपल्याला लॅबला पाठवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पेशंटला पोझिशन कुठली द्यायची आहे? तर पेशंटला आपण फाउलर, ठीक आहे, फाउलर किंवा सेमी फाउलर पोझिशन द्यायची. फाउलर आणि सेमी फाउलर पोझिशन आपल्याला का द्यायचे? कारण पेशंट जेव्हा फाउलर किंवा सेमी फाउलर पोझिशनमध्ये असेल, त्याचे जे लंग एक्सपान्शनचे चान्सेस आहेत, जास्तच मॅक्सिमम होतात आणि पेशंटला काय होते? ऑर्थोप्निया होणार नाही, म्हणजेच काय होणार नाही? श्वास घ्यायला त्रास होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करायचंय? मॉनिटर फॉर कशासाठी मॉनिटर करायचं? फर्स्ट आहे रेस्टलेसनेस म्हणजेच काय आहे? अर्ली साइन ऑफ रेस्पिरेटरी डिस्ट्रेस. पेशंट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस जात आहे. ठीक आहे. रेस्पिरेटरी डिस्ट्रेसमध्ये जात आहे. तर तो अर्ली साइन काय दाखवणार? तो रेस्टलेस होणार. म्हणजे काय होणार? श्वास घ्यायला त्याला त्रास होणार. ठीक आहे. पेशंट काय करणार? गॅस्पिंगमध्ये गेल्यासारखं करणार. ठीक आहे. गॅस्प म्हणजे काय? शॅलो ब्रीथिंग, एकदम शॅलो आणि फास्ट ब्रीथिंग असते. त्याला आपण काय म्हणतो? गॅस्पिंग असं म्हणतो. ठीक आहे. रेस्टलेसनेस होणार. त्यानंतर पेशंटची जी लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस आहे ते अल्टर होणार. असं होत असेल तर आपण काय म्हणू शकतो, की पेशंट जो आहे तो काय लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस जर अल्टर होत असेल तर आपण काय म्हणतो पेशंट काय करतोय? शॉकमध्ये जातो. त्यानंतर कूल अँड कामी स्किन हे पण कशाचं साइन आहे? तर पेशंट शॉकमध्ये जात आहे. नंतर फोर्थ सायनोसिस म्हणजेच काय? फ्लुइड डिस्कलरेशन होतो. कशा-कशाचा? तुमच्या फिंगर्स, हाताचे फिंगर्स, पायाचे फिंगर्स, त्याच्यानंतर ओठ, त्यानंतर जीभ ह्याला जेव्हा आपण यूज कलरेशन होतं त्याला आपण काय म्हणतो त्या कंडिशनला सायनोसिस असं म्हणतो. म्हणजेच काय होतं? ऑक्सिजन सप्लाय जो आहे तिथं डिमिनिश झालेला आहे, डेफिशियंट झालेला आहे. अशा कंडिशनमध्ये पेशंटला सायनोसिस हे अर्ली साइन बघायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय बघू शकतोय आपण? लेबर्ड रेस्पिरेशन. लेबर्ड रेस्पिरेशन. म्हणजेच काय? पेशंट रेस्पिरेशन म्हणजेच ब्रीथिंग करण्यासाठी काय करतोय? एक्सेसरी मसल्सचा यूज करतोय. तेव्हा आपण काय म्हणू शकतोय? पेशंटला काय करतोय? लेबर्ड रेस्पिरेशन करतोय आणि पेशंट इथून पुढे कॉम्प्लिकेशन्सकडे जाऊ शकतोय. हे आपण अगोदर मॉनिटर करून आपल्याला काय करायचं असतं? फिजिशियनला इन्फॉर्म करायचं असतं. अजून काय नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी आहे? तर काय आहे? फॉर एक्झाम्पल पेशंट आहे. पेशंटचा राइट
आणि हा लेफ्ट लंग आहे. ठीक आहे. आणि पेशंटच्या लेफ्ट लंगमध्ये पूर्ण कन्सोलिडेशन्स आहेत आणि तुम्ही एक्स-रेमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. तर पेशंटला हा डायरेक्ट क्वेशन्स आलेला आहे. आय थिंक जी-एम-सी-एचला आला होता हा क्वेशन. असा-असा पेशंट आहे तुमच्याकडं. फॉर एक्झाम्पल पेशंटचं नाव ए आहे आणि पेशंटला काय आहे, लेफ्ट साइडला निमोनिया आहे. ठीक आहे. लेफ्ट साइडचा निमोनिया आहे. तर पेशंटला जी पोझिशन आहे ती कुठली देणार? तर ऑप्शन होते अफेक्टेड साइडवर देणार. ठीक आहे. अफेक्टेड साइडवर देणार का नॉन अफेक्टेड साइडवर देणार? नॉन अफेक्टेड. नॉन अफेक्टेड साइडला पेशंटला झोपायला सांगायचं का अफेक्टेड साइडला? म्हणजे आता पेशंटचा राइट जो लंग आहे, तो काय आहे? एकदम ओके आहे. लेफ्ट लंगमध्ये इन्फेक्शन आहे. ठीक आहे. कन्सल्टेशन्स आहे ते आपल्याला एक्स-रेवर कळलेलं आहे. आता पेशंटला जेव्हा तुम्हाला झोपायचंय, ठीक आहे. पेशंटला म्हणतोय मला झोपायचंय, तर तुम्ही पेशंटला कुठल्या साइडला झोपायला सांगणार? राइट साइडला झोपायला सांगणार का लेफ्ट साइडला झोपायला सांगणार? ठीक आहे. ऑप्शनमध्ये सुपाईन ऑप्शन नाही आहे. फक्त राइट साइड आणि लेफ्ट साइड आहे आणि दुसरे ऑप्शन दुसरे काहीतरी असतील. ठीक आहे. तर अशा वेळेस आपण काय करायचं पेशंटला हा जो अफेक्टेड साइड आहे, त्या अफेक्टेड साइडला झोपायला सांगायचं. अफेक्टेड अफेक्टेड साइड. नर्सिंग पॉइंट याच्यामध्ये काय आहे? आस्क पेशंट टू लाई ऑन अफेक्टेड साइड. असं का? तर जेव्हा पेशंट अफेक्टेड साइडवर झोपतो, म्हणजे ज्या जो लंग्स आहे तो अफेक्ट झालाय, ज्याला इन्फेक्शन आहे, त्या साइडवर झोपतो. त्याच्यामुळे काय होतं, की एक तर आपला पर्पज काय फॉलो होतोय, तर जो प्लुरल फ्रिक्शन रब जो होत होता, ठीक आहे. प्लुरल फ्रिक्शन रब म्हणजेच काय 2 प्लुरा जेव्हा एकमेकांना घासत होता इन्फ्लॅमेशनमुळं, ते पेशंटचं बंद होणार आहे. का? कारण त्या साइडला आपण पेशंटला अफेक्टेड साइडला झोपवलं, त्याच्यामुळे जे फ्रिक्शन होतं ते होणार नाही आणि त्यामुळे पेशंटला काय होणार आहे, प्रिव्हेंट फ्रिक्शन रेट काय होणार आहे? प्रिव्हेंट होणार आहे आणि पेशंट काय होणार थोडासा कम्फर्टेबल होणार आहे. दुसरं म्हणजे काय? तर पेशंटची जी अनअफेक्टेड साइड आहे, ठीक आहे. अनअफेक्टेड साइड वर होती. आता आपण पेशंटची अफेक्टेड साइड काय केली? खाली केली आहे. आता अनअफेक्टेड साइड पेशंटची वर आहे. त्यामुळे जी अनअफेक्टेड साइडमध्ये जो लंग्स आहे, तो काय होऊ शकतो? मॅक्सिमली एक्सपांड होऊ शकतो. पण जर आपण पेशंटला अनअफेक्टेड साइडवर झोपवलं, तर जी चांगला लंग्स होता तर आपण एक्सपान्शनला चान्सेस देत नाही. का? कारण खालून जर हे आहे तुमचा बेड असणार आहे, वरून पेशंटचं जे ओझं आहे, ते लंग्सवर पडणार आहे. ठीक आहे. त्यामुळे पेशंटचे जे लेंग एक्सपान्शनचे चान्सेस आहेत, ते काय होणार आहेत? कमी होणार आहेत. म्हणून जर तुम्ही पेशंटला अफेक्टेड साइडवर झोपवलं, तर तो तुमचा अनअफेक्टेड जो चांगला वाला लंग्स आहे, तो वर असणार आहे आणि त्याच्यामुळे त्याचे काय होणार? एक्सपान्शनचे चान्सेस काय होणार आहेत? वाढणार आहेत. ठीक आहे. आणि याच्यामुळे काय होणार आहे तुमचं एन्हान्सेस एक्सपान्शन ऑफ अनअफेक्टेड लंग्स. ठीक आहे. लंग्स. पण समजलं? तर हा आपला न्यूमोनियाचा जो चॅप्टर होता, न्यूमोनिया चॅप्टर होता. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट आपण काय बघितलं, की न्यूमोनिया म्हणजे काय? तर इन्फ्लमेशन ऑफ पॅरेन्कायमा. त्याच्यानंतर आपण काय बघितलं कॅटेगरीजमध्ये काय बघितलं आपण कम्युनिटी अक्वायर्ड न्यूमोनिया, हॉस्पिटल अक्वायर्ड न्यूमोनिया, त्याच्यानंतर ॲस्पिरेशन न्यूमोनिया, त्याच्यानंतर आपण काय बघितलं इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड न्यूमोनिया. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण काय बघितलं अ, ते त्याच्यातले आपण ऑर्गॅनिझम पण बघितले. कुठल्या टाइप्समध्ये कुठले ऑर्गॅनिझम इम्पोर्टंट असतात हे पण आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय बघितलं क्लिनिकल मॅनिफेस्टेशन कुठले पेशंट काय होतो, सिम्प्टम्स शो करतो आपल्याला. त्यानंतर आपण बघितलं, की आपण प्रत्येक टेस्टमध्ये बघितलं, की एक्स-रेमध्ये काय होतं. त्यानंतर स्पुटम कल्चरमध्ये आपण काय बघायला मिळतं. त्याच्यानंतर आपल्याला ब्लड कल्चरमध्ये काय बघायला मिळतं. त्याच्यानंतर सी सारख्या रिपोर्ट्समध्ये आपल्याला काय बघायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं, की कॉम्प्लिकेशन्स कुठले-कुठले होऊ शकतात. तर ठीक आहे. कॉम्प्लिकेशन आपण बघितलं, की रिस्पिरेटरी फेल्युअर, शॉक होऊ शकतो, ॲटेलेक्टेसिस होऊ शकतं पेशंटला, प्लुरल डिफ्युजन होऊ शकतं. त्यानंतर आपण मॅनेजमेंटमध्ये बघितलं, की आपण कसं क्लिनिकल मॅनिफेस्टेशन होऊन आपण मॅनेजमेंट काय केलं आहे, आपण स्वतः केलं. आपण मॅनेजमेंट हे रट्टा करायची गोष्ट नाहीये. ठीक आहे. पेशंट पिक्चरवरून आपल्याला मॅनेजमेंट ठरवता आलं पाहिजे. जेव्हा फिजिशियन येतो, आपल्याला जेव्हा डायग्नोसिस कळतं, की पेशंटला न्यूमोनिया आहे, ठीक आहे. किंवा दुसरा कुठला डिसीज आहे, पेशंटचे सिम्प्टम्स आहेत, तेव्हा आपल्याला फिजिशियन काय लिहिणार आहे ऑर्डरवर, ठीक आहे. हे आपल्याला अगोदरच कळलं पाहिजे. इथपर्यंत आपला अभ्यास हा झाला पाहिजे. जर आपण नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी बघितला याच्यावर नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटीज बघितल्या याच्यावर सर्वात जास्त क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला विचारले जातात. डायरेक्ट क्वेश्चन हे याच्यामधून येतात किंवा अप्लाइड क्वेश्चन पण याच्यामधून येतात. तर फर्स्ट कुठलाही डिसीज असू द्या, फर्स्ट आपला जो कन्सर्न असणार आहे तो असणार एअरवे, ब्रीथिंग आणि सर्क्युलेशन A-B-C's. ठीक आहे. एअरवे ब्रीथिंग सर्क्युलेशन झाल्याच्या नंतर मग आपण बाकीच्या गोष्टी करत बसायचं आहे. एअरवे ब्रीथिंग आणि सर्क्युलेशन ह्या 3 गोष्टी जर आपल्या आपल्या हातात नसतील, तर आपल्याला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला आपल्याला महत्त्व द्यायचं नसेल. फर्स्ट आहे आपला एअरवे पेशंट कसला आहे, त्या पेशंटचं एअरवे बरोबर आहे की नाही हे आपल्याला पहिले बघायचं आहे. तर एअरवे जर असेल तर पेशंट जिवंत राहू शकतो आणि पेशंट जगला तर आपण पेशंटला पुढची ट्रीटमेंट देऊ शकतो. जर पेशंटचा एअरवे जर ठीक नसेल तर पेशंट जगणार नाही आणि जगणारच नाही तर आपण फक्त बॉडीला आपण काही ट्रीटमेंट देऊन फायदा नाही. ठीक आहे. त्यामुळे एअरवे हा आपला फर्स्ट प्रायोरिटी असणार. त्याच्यानंतर ब्रीथिंग, त्याच्यानंतर सर्क्युलेशन. ठीक आहे. जेव्हा
जेव्हा कुठलाही प्रायोरिटी बेस्डचा क्वेशन येतोय, तेव्हा आपल्याला एअरवे ब्रीथिंग सर्क्युलेशन हे बघायचं आहे. ह्याच्यातून जर पण आपला क्वेशन सॉल्व्ह होत नसेल, तर मग आपल्याला मॉडल्स हायरार्कीमध्ये जायचंय आणि जर आपल्याला मॉडल्स हायरार्कीनुसार आपल्याला काय करायचे क्वेशन प्रायोरिटीचे सॉल्व्ह करायचे आहेत. तर नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये आपण सगळं बघितलेलं आहे. कुठल्या पोझिशन द्यायच्यापासून तर कसं मॉनिटर करायचं, त्यानंतर कधी आपल्याला फिजिशियनला इन्फॉर्म करायचं हे सगळं आपण बघितलेलं आहे. तर न्यूमोनियाचा जो थिअरी पार्ट आहे, न्यूमोनियाचा जो थिअरी पार्ट आहे, ह्या लेक्चरमध्ये आपण संपवलेला आहे. त्यानंतर याचे जे एम-सी-क्यू आहे, ठीक आहे. एम-सी-क्यूज आहे ते आपण नेक्स्ट नेक्स्ट जो आपला पार्ट आहे, ठीक आहे. या सीरीजच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत. ठीक. तर भेटूया लवकरच. थँक यू गाईज.